जमलेल्या माझ्या सर्व शिक्षकांचं, बंधू भगिनींचं, प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी, मित्रमैत्रिणींचं सर्वप्रथम आपल्या या कोर्सच्या दुसऱ्या दिवशी मी सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतो. काल आपण पहिल्या दिवशी एआय स्टोरीचे इमेज जनरेशन पर्यंत आणि त्याचं व्हिडिओ जनरेशन पर्यंत आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं. जर डायरेक्ट तुम्ही डे 2 पाहत असाल तर डे 1 पाहूनच डे 2 पाहावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. कारण हा डे 1चं पुढचा पार्ट आहे, सिक्वेल आहे, कंटिन्युएशन आहे. ओके. एआय स्टोरीमध्ये जे व्हिडिओज आपण बनवलेले आहेत त्या व्हिडिओचं आपण कंपायलेशन करणार आहोत, म्हणजे एकत्रित जोडणार आहोत आणि त्याला स्क्रिप्ट प्रमाणे किंवा आपल्या कथेप्रमाणे किंवा तुमच्या पाठाप्रमाणे आपल्याला जोडायचं आहे. आणि जोडताना काट छाट काय कशी करायची असते, काय करायचं असतं ते आपण पाहणार आहोत. आणि त्याला व्हॉइस ओव्हर सुद्धा आपण देणार आहोत. ठीक आहे. व्हॉइस ओव्हरही कसा द्यायचं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. म्हणजे आणि त्याच्यानंतर फिनिशिंग, एडिटिंग वगैरे आपल्याला सगळी गोष्ट करायची आहे. त्यानंतर सायमल्टेनियसलीच आपण या ठिकाणी गणिताचा कंपास आपण बनवलेला होता, थोडासा निम्मा. तो आपण पूर्ण करणार आहोत, तो कंपास बनवायचं काम. ते काल आपण पाहिलेलं होतं डे 1 मध्ये. तर त्याचं क्राफ्ट आपल्याला कम्प्लीट करायचं आहे आणि त्याचं अॅनिमेशन सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे, की त्याला गोल कसा फिरवायचा आणि त्याच्यामध्ये इयत्ता आणि विषय वगैरे वगैरे कसे मांडायचे ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत. तर सर्वप्रथम या ठिकाणी पहा, या ठिकाणी प्रोजेक्ट्समध्ये हे सगळे प्रोजेक्ट्स आपण वन बाय वन थोडंसं पाहणार आहोत. यापैकी बऱ्यापैकी 3 ते 4 प्रोजेक्ट्स पूर्ण होणार आहेत, कारण आपण कमी वेळ देऊन या ठिकाणी जास्तीत जास्त शिकवतोय तुम्हाला, तो प्रयत्न करतोय. या ठिकाणी बघा डे 1 जो आहे त्या ठिकाणी एआय स्टोरी पीसेस. ओके. असा एक फोल्डर आपण बनवलेला होता. तर अगोदर आपण या ठिकाणी पिक्लोमेनच्या साह्यानं ही इमेज जनरेट केलेली होती. त्यानंतर helloai.com या वेबसाईटवरून आपण या ठिकाणी व्हिडिओ जनरेट केलेले होते. तर ते व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी जे आहेत आपल्याला घ्यायचे आहेत. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण जे व्हिडिओ डाउनलोड करून ठेवलेले होते ते आपण या ठिकाणी घेऊयात. बरोबर आहे. डाउनलोड मधून या ठिकाणी हे सर्व जे व्हिडिओज आहेत, राईट, हे सगळे व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्याचे ऍक्शन्स बघायचे आहेत की कशा पद्धतीनं आपल्याला कथेनुसार ते व्हिडिओज जे आहे ते आपल्याला देता येतील. बरोबर आहे. सो या ठिकाणी बघा, हे सगळे व्हिडिओज या ठिकाणी तुम्ही पाहताय. ओके. सो इथपर्यंत आपल्या आलेलं होतं, परंतु याला एक युनिफॉर्म, एक संध, एक त्या ठिकाणी पहा, हे जे सगळे आपले आता नियर अबाउट 10 to 11 व्हिडिओजचे पीसेस आहेत. तर आपल्याला सुरुवातीपासून या ठिकाणी पाहायचं आहे. तर त्यासाठी आपण आता लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जर तुम्ही वापरत असाल तर तुम्ही फिल्मोरा ओपन करायचा आहे. आणि या ठिकाणी हा फिल्मोराचं बरेचसे तुम्हाला मी टूल्स दिलेले आहेत. ते नंतर डाउनलोड आणि इन्स्टॉल करून घेऊया आपण शनिवार रविवार. त्यासाठीच आपण ठेवलेलं आहे इन्स्टॉलेशन सेशनसाठी. परंतु तुम्ही ऍटलिस्ट ते पूर्ण वाचलं का नाही, हे मला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे. कोणी कोणी वाचलं त्यांनी हात वर करा. जे जे मी तुम्हाला आज पाठवलेलं आहे, काल पाठवलेलं असेल ते आजपर्यंत वाचलं असेल, पण जे आज पाठवलेलं आहे ते तुम्ही वाचता का नाही हे खूप महत्वाचं आहे. कारण मी जे पाठवतोय ते उगाच काहीतरी टाइमपास म्हणून पाठवत नसतो. तो तुमच्या कोर्सचा भाग आहे. ते तुम्ही परचेस केलेला आहे. तुम्ही ते त्याचा फायदा घ्या, तुम्ही लाभ घ्या त्याचा. कोणी कोणी वाचलं नाही त्यांनी हात वर करा. हे बघा, तुम्ही वाचलेल्याला सुद्धा हात वर करत नाही, न वाचलेला सुद्धा हात वर करत नाही. खरंच हे कोऑपरेशन असं नसतं. तुम्ही जे काय असेल तुम्ही ते बोलायचं असतं. वाचलं नाही वाचलं चॅट करून सांगा. ओके. थोडंच फाशीची शिक्षा दिली जाणार आहे तुम्हाला आणि वाचलं तर थोडंच गोल्ड मेडल मिळणार आहे. महत्वाचं आहे की वाचत जावा. ओके. जे जे मी तुम्हाला लिहिलेलं होतं खाली वर, इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये, काय काय ठिकाणी. ओके. तर ते कुणी कुणी वाचलं त्यांनी हात वर करा बरं जरा. पूर्णपणे वाचलेलं आहे असं. गप्प बसू नका. गप्प बसून कोर्स होत नसतो. पाऊस बाहेर माझ्याही पडतो इथं. बघा आता लक्षात घ्या. हा जो प्रोजेक्ट आहे, याच्यामध्ये आपण डे 1 मध्ये या ठिकाणी आपण काय ठेवलेलं आहे, एआय चे स्टोरी पीसेस आपण ठेवलेले आहे. बरोबर आहे. आता हे सगळे पीसेस व्हिडिओचे आपण काय करणार आहोत, या फिल्मोराच्या ऍपमध्ये या ठिकाणी आणणार आहोत. कसे आणणार आहोत, या ठिकाणी आपण फाईल मधून या ठिकाणी इम्पोर्ट मीडियामध्ये जाऊ शकतो, इम्पोर्ट मीडिया फाईल्स मध्ये जाऊ शकतो, किंवा या ठिकाणी आपण इम्पोर्ट, हे बघा इथे लिहिलेलं आहे इम्पोर्ट. बरोबर आहे. या इम्पोर्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे
आणि त्या ठिकाणी आपल्याला जिथं कुठं असेल, बरोबर आहे, तिथून ते आपले व्हिडिओचे जे तुकडे आहेत ते तुकडे आपल्याला एकत्रित आणायचे आहेत. आणि आता हे तुकडे आपल्याला कथेच्या स्वरूपात त्याची गुंफण करायची आहे किंवा त्याचा सुरेख आणि आपण म्हणूया एक लयबद्ध अशा पद्धतीनं त्याचा मिलाफ घडवून आपल्याला आणायचा आहे. ठीक आहे. तर आता बघा हे सगळे व्हिडिओज या ठिकाणी आपण घेतलेले आहे. तर या ठिकाणी याच्या थंबनेल वरून म्हणजे हे जे काही वरचं दिसतंय तुम्हाला त्याच्या थंबनेल वरून तुम्ही ओळखून घ्यायचं की त्याची सुरुवात कुठून होणार आहे. फॉर एक्झाम्पल आता बघा या ठिकाणी जी सुरुवात होणार आहे ती या ठिकाणी हा जो सिंह आणि उंदीर इथं झोपलेला आहे त्याच्यापासून, तर इथं प्लसचं चिन्ह दिसतंय बघा, त्याला क्लिक करा आणि या ठिकाणी याला इथं सिलेक्ट करा. आता डायरेक्ट तुम्ही उंदीर उड्या मारणार आहे इथून दाखवणार नाहीये. तर सुरुवातीला तुम्ही सांगणार आहे मुलांनो आपण की नाही आज अशी अशी कथा पाहणार आहोत. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना उपयोगी असणारी कथा पाहणार आहोत. हे जे काही तुम्ही बोलणार आहात त्या वेळेला हे जे काही हे आहेत क्लिअर, या ठिकाणी ही जी स्टोरी आहे ती सुरू होईल नंतर, हे सुरुवातीला बोलल्यानंतर, बरोबर आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, याची जी साईज आहे ती चौकोनीच ठेवायची आपल्याला किंवा व्हर्टिकल ठेवू शकता जास्तीत जास्त तुम्ही. आता व्हर्टिकल साईज कशी ठेवायची, ही तर आडवी साईज आहे, परंतु मुलांना मोबाईलवरती पूर्ण व्हर्टिकली त्यांना पाहता यावं त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फाईलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी प्रोजेक्ट सेटिंगमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी 16:9 जो वाईड स्क्रीन आहे त्याला 9:16 पोर्ट्रेट करायचा आहे आणि ओके करायचं आहे. तर या ठिकाणी पूर्ण ऑक्युपाय झाल्यानंतर याला या ठिकाणी असं बाहेर काढायचं आहे. हे जे खालचं जे टेक्स्ट आहे ते सगळं बाहेर काढायचं आहे आणि इथून सुद्धा थोडंसं तुम्हाला काय करायचं आहे, हे अशा पद्धतीनं वर करायचं आहे. ठीक आहे. आता वर केल्यानंतर बघा या ठिकाणी असा एवढा भाग आपल्याला दिसतो आणि हा कट होतो. त्यासाठी आपण काय करू, या ठिकाणी ना व्हर्टिकल ठेवूया ना हॉरिझॉन्टल ठेवूया. त्यासाठी आपल्याला फाईल मेन्यू मध्ये फिल्मोरामध्ये गेल्यानंतर प्रोजेक्ट सेटिंग मध्ये जायचंय तुम्हाला आणि प्रोजेक्ट सेटिंग मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला 1:1 इंस्टाग्राम जे तुम्हाला इथं दिलेलं आहे 1:1 त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे. म्हणजे जेणेकरून हा जो व्हिडिओ आहे अशा पद्धतीनं काय होणार आहे, तो चौकोनी होणार आहे. आता याला थोडंसं तुम्ही काय करू शकता, थोडासा छोटा करू शकता आणि या पद्धतीनं त्याला ठेवू शकता. ठीक आहे. तर हे सगळं माऊसने तुम्हाला या ठिकाणी ड्रॅग करून या पद्धतीनं थोडंसं आणायचं आहे. राईट. आता इथं या भागामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पहिली जी फ्रेम, आता बघा या ठिकाणी ही खालची जी असते ती टाइमलाईन असते. इथं सगळं तुमचा प्रोजेक्टचा मीडिया असतो, म्हणजे जे काही व्हिडिओ आहेत, ऑडिओ आहेत, तुमचं जे काही या ठिकाणी फोटोज वगैरे आहेत, तर या ठिकाणी हे सगळं जे मटेरियल तुम्ही एडिट करण्यासाठी इकडे आणता, बरोबर आहे, ते तुम्हाला या ठिकाणी मिळतात, मीडियामध्ये मिळतात, बरोबर आहे. आता याच फ्रेमला थोडंसं तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या जी फ्रेम, आता इथं बघा हे टाइमलाईन आहे आणि यावरती हा प्लेहेड बार आहे. तर हा जो प्लेहेड बार आहे त्याची पोझिशन खूप महत्वाची आहे. आणि बघा वर इथं टायमिंग तुम्हाला दिसत आहे, इथं 5 सेकंद, इथं 10 सेकंद, 15 सेकंद. आता हे टायमिंग आणि हे प्लेहेडची पोझिशन. ओके. आता सध्या हे 5 सेकंदावर आहे बघा, आता 5 सेकंदावर सध्या हे माझा प्लेहेडचा बार आहे. हा जो तुम्हाला स्लाइटली रेड कलरचा जो तुम्हाला दिसतोय प्लेहेड बार, त्याची पोझिशन कोणत्या सेकंदावर आहे किंवा कोणत्या मिनिटावर. आता इथं बघा, ही टाइमलाईन जर तुम्ही कमी केली तर मिनिट सुद्धा दिसू लागतील तुम्हाला. इथं बघा कमी जर केली तर या ठिकाणी तुम्हाला हेच मिनिटामध्ये कन्वर्ट झालं. आता हे बघा, आता हा 1 मिनिट आहे, कारण कमी मध्ये ते सेकंद नसणार आहे, कमी मध्ये ते काय असणार आहे, तर बघा हा 1 मिनिट आहे, हा 2 मिनिट आहे, हे 3 मिनिट आहे, हे 4 मिनिट आहे. तर इथं जे इथं दिलेलं असतं याच्यावरनं तुम्ही टाइमलाईन कमी किंवा जास्त करू शकता आणि सेकंदाचं कन्व्हर्जन मिनिटामध्ये, मिनिटाचं कन्व्हर्जन सेकंदामध्ये करू शकता. सध्या आपल्याकडे एकच क्लिप आपण पहिली वाली घेतलेली आहे, त्यासाठी आपण याला थोडंसं मोठं करूया. त्या पद्धतीने याला मोठं करायचं आहे आणि आपल्याकडे हे सगळं करत असताना काम, आपल्याकडे एक स्क्रिप्ट जी आहे ती आपल्याकडे तयार पाहिजे, बरोबर आहे. तर आपल्या प्रोजेक्ट्समध्ये आपण जे काही एआय स्टोरीचा प्रोजेक्ट आपण स्टार्ट केलेला आहे, त्या एआय प्रोजेक्टच्या स्टोरीमध्ये हा जो फोटो आहे तो फोटो या ठिकाणी जे पॉवर पॉईंट मधून तुम्ही ठेवून तयार केलेला होता, बरोबर आहे, तो त्याची स्क्रिप्ट तुम्हाला समोर ठेवायची आहे. तर बघा, एकदा जंगलात एक बलाढ्य सिंह झाडाच्या सावलीत गाढ झोपलेला होता. हे जे वाक्य आहे त्या वाक्याला अनुरूप या ठिकाणी समोर जे काही तुमचं दृश्य आहे, जो सीन आहे, तो कोणता सीन आहे, ती क्लिप आपण या ठिकाणी घेतलेली आहे, बरोबर आहे. आता ते घेतल्यानंतर या ठिकाणी हा उंदीर जो आहे या ठिकाणी अशा उड्या मारताना तुम्हाला दिसतोय. जसं जसं तुम्ही याला धरून ड्रॅग कराल उजवीकडे किंवा डावीकडे, ओके, त्या पद्धतीनं
तो व्हिडिओमधील तो भाग आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. जेवढे हळू कराल तुम्ही तेवढं ते हळू होणार आहे, परंतु ऍक्च्युअल हळू करण्यासाठी काय करावं लागतं काय नाही ते आपण या ठिकाणी पाहूया. ओके, सो पहा, आता तुम्हाला काय करायचं आहे, या उंदराला या ठिकाणी थोडंसं स्टील मध्ये ठेवायचं आहे, असंच ठेवायचं आहे, बरोबर आहे. आणि हे केव्हा, आता इथं बघा प्लेचं बटन जर तुम्ही क्लिक केलं तर पुढे पुढे हे पळू लागेल व्हिडिओ, बरोबर आहे. पण ते पुढे पुढे न पळता, ओके, ही जी पहिलीवाली जी काही पहिलावाला जो सीन आहे किंवा पहिलावाला जो काही तुम्हाला दृष्टिक्षेप आहे, हा पहिलावाला दृष्टिक्षेप, तर त्याला फ्रेम म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, फ्रेम. तर ही जी पहिलीवाली फ्रेम आहे, पहिल्या दृष्टिक्षेपात काय दिसतं तुम्हाला, ओके, म्हणजे पहिल्या फ्रेम मध्ये काय दिसतं, ती फ्रेम जर मी इथून जर मी पुढं केली अशी, तर हे बघा पुढं पुढं चाललेली आहे. इथं बघा एक एक फ्रेम पुढे चाललोय मी, एक एक फ्रेम पुढे चाललोय, एक एक फ्रेम पुढे चाललोय, हे बघा एक एक फ्रेम पुढे चाललोय, हा एक एक फ्रेम पुढे चाललोय, 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 एक एक फ्रेम पुढे चाललोय. आता ही ही एक फ्रेम आणि त्याच्या पुढची फ्रेम कोणती, ही फ्रेम, बरोबर आहे. एक एक मिनिट, ही फ्रेम आणि त्याच्यानंतर हे बघा ही फ्रेम, त्याच्यानंतरची पुढची फ्रेम कोणती आहे, ही फ्रेम. ओके, त्याच्यानंतर पुढची फ्रेम काय आहे, ही फ्रेम, बरोबर आहे. आता ही जी आहे ती पहिलीवाली फ्रेम आहे. ओके, कारण आपण झिरोला ठेवलेलं आहे, बघा 0 सेकंदाला ठेवलेलं आहे. ही एक क्लिप आहे. उंदीर उड्या मारायला सुरुवात करायच्या अगोदरचा हा जो काही सीन आहे किंवा त्याच्या तो अगदी तयारीतच आहे तो उड्या मारण्याच्या, तर त्या फ्रेमला तुम्हाला काय करायचं आहे, गोठवायचं आहे. ओके, ती ती फ्रेम तशीच थोड्या वेळ राहिली पाहिजे, बरोबर आहे की नाही, जेणेकरून मला जे काही परिचय द्यायचा व्हिडिओचा तो मला देता आला पाहिजे, बरोबर आहे. आणि त्या पद्धतीनं काय करायचंय तुम्हाला, या ठिकाणी अल्ट आणि फ्रेम म्हणजे अल्टचे बटन आहे, अल्ट बटन, बरोबर आहे. अल्ट आणि एफ प्रेस करायचं आहे, या क्लिकला सिलेक्ट करून अल्ट आणि एफ सिलेक्ट करायचं आहे. ओके, आता अल्ट आणि एफ सिलेक्ट केल्यावर इथं बघा तुम्हाला फ्रीज फ्रेम असं काहीतरी दिसत आहे. तर हे 5 सेकंद या ठिकाणी काय झालेलं आहे, हा फ्रीज झालेला आहे. परंतु 5 सेकंदच आपल्याला बोलायला लागणार आहे का सुरुवातीला, नाही. तर बघू आपण किती वेळ लागते, थोडंसं एक टेंटेटिव्ह अंदाज घेऊया आपण. आणि त्या पद्धतीनं तेवढ्या वेळ आपण ही जी फ्रीजिंग आहे, ओके, ही जी फ्रेम बघा, आता हे पुढे हालतच नाही बघा, हा कर्सर पुढे पुढे चाललेला आहे, हा प्ले हेड बार. आणि ह्या ज्या वेळेस या ग्रे भागातून निळ्या भागाकडे येईल वरच्या, तेव्हापासून व्हिडिओ सुरू होईल. म्हणजे पहिले 5 सेकंद ही जी फ्रेम होती पहिलीवाली, तीच फ्रेम दिसत आहे, याही फ्रेमला तीच दिसत आहे, या फ्रेमला सुद्धा, म्हणजे ती एकच फ्रेम लांबवली गेलेली आहे, बरोबर आहे. ते 1 सेकंदापेक्षा कमी फ्रेम असते ती ऍक्च्युली, बरोबर आहे. जर तुम्ही 30 फ्रेम पर सेकंड बनवत असाल तर एका फ्रेम मध्ये म्हणजे 1 सेकंदात 30 फ्रेम्स होतात. 1 सेकंदात किती होतात, 30 फ्रेम्स. कळलं का नाही कळलं. परंतु आता यामध्ये मी काय केलेलं आहे बघा, हे सगळं जे आहे एकच फ्रेम मोठी केलेली आहे. बरं, आता बघूया आपण, सोपं थोडंसं तुम्हाला सांगतो या ठिकाणी करून, की हा जो भाग आहे की तुम्हाला किती वेळ लांबवायचा आहे. इथं बघा, इथून जर असं असं चिन्ह आल्यानंतर हे तुम्ही फ्रेम जे वाढवू शकता किंवा कमी सुद्धा करू शकता, बरोबर आहे. आता या फ्रीजिंगचा वापर खूप ठिकाणी होणार आहे, तुम्हाला लक्षात घ्या, बरोबर आहे. त्या पद्धतीनं तुम्हाला ते करायचं आहे. आता यामध्ये काय होतं की सर्वप्रथम मी जर इथं काय केलं, क्लिक केलं याला आणि बोलायला सुरुवात केली, सपोज आता क्लिक केल्याबरोबर थोडंसं बोलायला सुरुवात करायची, रेकॉर्डिंग चालू नाही आपली अजून, आता जस्ट आपण एक अंदाज घेतोय, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 1ली ते 4थी साठी किंवा आता इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपयुक्त अशी बोधकथा आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. आता 10 सेकंद लागतात आपल्याला एकदम रसग्रहित बोलण्यासाठी, किंवा आपण असं म्हणूया की आपल्याला कम्फर्टेबली आपण या ठिकाणी एवढं एक वाक्य एवढं 10 सेकंदात बोलू शकतोय. तर 10 सेकंदापर्यंत ही फ्रेम मी फ्रीज केलेली आहे. परंतु ही फ्रेम फ्रीज जर अशीच राहिली, बरोबर आहे, तर ते पहिल्या 10 सेकंदातच बोर होऊ शकतील. थोडीशी मुवमेंट दिसली पाहिजे. ती मुवमेंट दिसण्यासाठी आपल्याला काय करायचंय, या 10 सेकंदातच काय करायचंय माहितीये का, आपल्याला या ठिकाणी पुढं मागं थोडंसं समथिंग मुवमेंट द्यायची तुम्हाला. आता या उंदराचा चेहरा, ओके, किंवा वाघाचा जो काही फेस आहे, सॉरी सिंहाचा, तर तो फेस तुम्हाला झूम मध्ये आणायचा,
बरोबर आहे. आणि परत 10 सेकंद होईपर्यंत हळूहळू हळूहळू हळू तो मागं जातोय असं करायचं आहे. तर लक्षात घ्या, त्यासाठी की फ्रेमिंग तुम्हाला करावी लागेल. आता हे जी तुम्हाला इथं चौकोनी जी बटणं दिसत आहेत याचा की फ्रेमिंग अॅनिमेशनसाठी याचा उपयोग होणार आहे. जिथं जिथं हे असं दिसेल त्याचा अर्थ, आणि इकडं कशाबद्दल आहे ते बघायचं. स्केल म्हणजे काय? स्केल म्हणजे साईज. पोझिशन म्हणजे काय? पोझिशन म्हणजे जागा. रोटेट म्हणजे काय? रोटेट म्हणजे असं वळवणे वगैरे. फ्लिप म्हणजे काय? फ्लिप म्हणजे फ्लिप. इज इट क्लिअर? म्हणजे त्याला आपण हे करा, उलटवणे वगैरे असं त्याला म्हणू शकतो. बरोबर आहे. ओपेसिटी म्हणजे काय? पारदर्शकता वगैरे वगैरे. तर प्रत्येकाच्या ठिकाणी इथं काय आहे बघा, इथं की फ्रेम आहे. आणि ही की फ्रेम आणि ही प्ले हेडची पोझिशन, म्हणजे या पोझिशनला या व्हॅल्यूज पाहिजेत त्याच्या. हे जे काही 0 दिलं इथं, इथे काय -46 दिलंय. जास्त गणितात जायचं नाही याच्या आपल्याला. हे जे काही त्याचं चालतं ते आपण फक्त इथं बघायचं. आपल्याला कसं दिसायला पाहिजे, कसं नाही ते इथं बघायचं. बरोबर आहे. आणि इकडं काय आहे ते बघायचं आपल्याला. बरोबर आहे. तर ऑलरेडी आपण वाढवलेलीच होती. तर ही जी साईज आहे ती पहिल्या या ठिकाणी 0व्या सेकंदाला, पहिल्या फ्रेमला या ठिकाणी हे बघा, ट्रान्सफॉर्मच्या पुढे एक हा डायमंड सारखा चिन्ह आहे, चौकोनी चिन्ह आहे. त्याच्या खाली इथं जे स्केल, पोझिशन आणि रोटेशन, स्केल, पोझिशन आणि रोटेशन हे जे 3 गोष्टी आहेत, बरोबर आहे. तर या तिन्ही त्या ट्रान्सफॉर्म मध्येच इन्क्लूड आहेत. त्यासाठी आपण काय करायचं, ट्रान्सफॉर्मला क्लिक केलं की या सगळ्याला बघा या ठिकाणी ही हा कलर चेंज झालेला तुम्हाला दिसतोय. म्हणजे ग्रीन कलर झालेला त्या ठिकाणी दिसतोय तुम्हाला. बरोबर आहे. हिरवा कलर झालेला तुम्हाला दिसतोय. म्हणजे याचा अर्थ इथं की फ्रेम बसली. आणि इकडे बघा, इकडे सुद्धा अगोदर नव्हतं. ओके, आता हे इथं मी अजून एकदा अनक्लिक केल्यावर जातं निघून. इथं बघा, इथं काही नाही सध्या. इथं खालच्या बाजूला माझा इथं कर्सर बघायचा कुठे, बरं का. आणि परत त्याला जर मी मोठं केलं तर या ठिकाणी बघा तुम्हाला इथं काय दिसत आहे, हे दिसत आहे. बरोबर आहे. लेट मी शो यू. आता माझ्याकडे आहे की नाही बघून द्या, कारण जुने लॅपटॉप मॅग्निफायर आहे माझ्याकडे. तर मी तुम्हाला हे या ठिकाणी दाखवू शकतो. आता बघा या ठिकाणी हे तुम्हाला आता दिसतंय का सांगा, मॅग्निफाय झालंय थोडंसं. इथे एक छोटासा एक त्रिकोणासारखा भाग आहे, कारण इथं 0व्या सेकंदाला आहे ना, म्हणून पुढे पुढे तो चौकोनी दिसेल जर पुढे घेतलं तर. आता इथं हा जो भाग आहे छोटासा एक त्रिकोणी भाग, थोडासा निळसर भाग, तो दिसतोय का तुम्हाला? दिसतोय का हा भाग? दिसत आहे? दिसत आहे तर येस म्हणा. आता हे कसं आहे, माझ्या झूम मधून मला हे बाहेर यावं लागेल. बरोबर आहे. तर त्यासाठी मी काय करतो आता, हे बघा इथं या ठिकाणी मला तुमचं चार्ट बघावं लागेल ऍक्च्युली. बरोबर आहे. दिसत आहे? ओके. तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला ते जायचं आहे. ओके. इथं 100% करूया आपण इथं. बरोबर आहे. हे तेच ठेवा मॅग्निफायर सध्या, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला झूम करून दाखवायचं त्यावेळेस मी झूम करून दाखवेन. आता बघा लक्षात घ्या, आता ही जी काय आलेली आहे तर म्हणजे या पोझिशनला एवढी साईज त्याची बसली. आता पुढे जायचं आणि आता या पोझिशनला एवढं साईज नको आपल्याला. या पोझिशनला किती साईज पाहिजे ते इथं घ्या. बघा त्या की फ्रेमला इथं ठेवा बरोबर. आणि ही जी स्केल आहे एक्स आणि वाय ऍक्सिस दोन्ही इथं वाढवा. एवढे वाढवा. ओके, एवढे वाढवलं तरी चालेल. या ठिकाणी बघा हा उंदीर तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. बरोबर आहे. उंदीर या ठिकाणी दिसला तुम्हाला, राईट. फक्त उंदीर दिसतोय फ्रेमला, कारण ही तर जी फोटोची साईज आहे ती आपण या ठिकाणी वाढवलेली आहे. बरोबर आहे. आता ही जी वाढवलेली जी फ्रेम आहे, बरोबर आहे, ती आपल्याला आता कमी करायची कितव्या सेकंदाला? 10व्या सेकंदाला. ओके, बरोबर 10व्या सेकंदालाच करूया का? ओ माय गॉड, लाईट गेली. आवाज येतोय माझा? तर या ठिकाणी पहा, आपल्याला काय करायचं आहे, हे तर 400 पटीनं आपण हे वाढवलं, म्हणजे उंदराला फक्त आपण फोकस केला. कुठल्या सेकंदाला? 0व्या सेकंदाला केला. आता पुढे घेऊन जायचं, 10व्या सेकंदाला घेऊन जायचं. आणि या ठिकाणी जिथं आपली फ्रेम संपत आहे, फ्रीज फ्रेम संपत आहे,
त्या ठिकाणी याला आपल्याला काय करायचं आहे, कमी कमी करायचं आहे. या ठिकाणी बघा असं कमी करायचं आहे. कमी किती करायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे दृश्य या पद्धतीचं असं दिसेल. थोडंसं अजून कमी करूया या पद्धतीनं आणि हे खाली घ्यायचं आणि या ठिकाणी बघा या पद्धतीनं थोडंसं अजून कमी करायचं. हे दिसू द्यायचं नाही खालचं, म्हणजे हेलो आय जे आपण वापरलेलं आहे की नाही ते इथं दिसू द्यायचं नाही. याला क्रॉप करू शकता किंवा बाहेर टाकू शकता. हे बाहेर म्हणजे याच्या बाहेर जर गेलं ओके म्हणजे ते दिसत नसतं. याच्यामधलंच फक्त व्हिडिओमध्ये दिसणार आहे. ओके, तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, याला कमी केलेलं आहे. इथं बघा इथं सुद्धा एक, आता इथं अगोदर की फ्रेम दिल्यामुळे ऑटोमॅटिक इथं की फ्रेम येणार आहे. कारण जिथं जे काही चेंजेस तुम्ही यामध्ये कराल ते चेंजेस या ठिकाणी होणार आहेत. आता रोटेशन आणि पोझिशन जास्त चेंज होणार नाही, परंतु स्केल जास्त होऊन कमी होऊन होईल. ओके, पहिल्यांदा जास्त असेल आणि परत कमी होईल. कशी होईल बघा या ठिकाणी या पद्धतीनं मी जर सरळ घेतला आता हे बघा हळूहळू. आता यावेळेस तुम्हाला हे 10 सेकंद भर तुम्हाला तुमचं मनापासून म्हणजे थोडंसं एवढं स्लो नाही एवढं फास्ट नाही अशा पद्धतीचं थोडंसं इंट्रो 10 सेकंदाचा इंट्रो द्यायचा तुम्ही डायरेक्ट. बाकीचा इंट्रो एकदम झंकी पंकी इंट्रो द्यायचा नाही आपल्याला या ठिकाणी. ओके, ते दुसऱ्या व्हिडिओसाठी आपण सिनेमॅटिक वापरणारच आहे. पण सध्या लगेच स्टोरीला स्टार्ट करायची. ओके, आणि 10 सेकंदच फक्त ते ओरली इंट्रो द्यायचा. बघा या ठिकाणी आता विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय उपयुक्त बोधकथा अभ्यासणार आहोत. तर एकदा एका जंगलात, आता बघा अशा पद्धतीने आता हे सुरू होईल. बरोबर आहे. आणि आता उंदीर उड्या मारण्याची प्रोसेस इथपर्यंत आहे. बरोबर आहे. आणि आपली स्क्रिप्ट बघायची. आता स्क्रिप्ट कशी आहे की त्या पद्धतीनं एकदा एका जंगलात एक बलाढ्य सिंह झाडाच्या सावलीत गाढ झोपलेला होता. तेव्हाच एक छोटा उंदीर, आता हे सगळं हे बोलायचं नाही बाकीचं, त्याने सिंहाच्या तेवढ्यात एक उंदीर आला, थोडंसं चेंज करायचं. त्याने सिंहाच्या शेपटीवर उड्या मारायला सुरुवात केली. शेपटीवर नाही म्हणायचं, आता अंगावर म्हणायचं. ओके, कधी डावीकडे कधी उजवीकडे. ओके, उड्या मारून तो हसत होता असं म्हणूया आपण. बरोबर आहे. आणि त्याने आपले डोळे उघडले. आता त्याने म्हणजे कुणी, आता सिंहाने, शेवटी सिंह जागा झाला. आता त्याला त्या पद्धतीनं थोडंसं मुलांच्या पठडीत जाऊन त्यांच्या लेवलला जाऊन तुम्हाला थोडंसं व्हॉइस ओव्हर द्यावा लागतो. मला सांगायचं आवडेल की मला एक आपले प्रशिक्षणार्थी आहेत नवीन, चंदना उतेकर मॅडम म्हणून आणि सुनील पवार सर म्हणून. सुनील पवार सरांविषयी तुम्हाला माहितच आहे की ते खूप चांगले मिमिक्री आर्टिस्ट आहेत, व्हॉइस ओव्हर चांगलं देतात वगैरे. परंतु एक मॅडम सुद्धा आता आपल्याला भेटलेले आहेत या ठिकाणी. त्यामध्ये ते त्यांनी सांगितलं की ते व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे या अगोदर. आणि आपल्या या व्हिडिओ निर्मितीच्या कार्य म्हणजे जे काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेसचा त्यांना फायदा होणार आहे नक्कीच. तर चंदना उतेकर मॅडम यांचा आपण थोडंसं नंतर व्हिडिओ पाहणारच आहोत, ते पाहूया. ओके, तर मॅडम तुमचं या ठिकाणी मी अभिनंदन, आभार आणि स्वागत करतो. महत्वाचं त्या ठिकाणी पहा, आपल्याला काय करायचं आहे आता या ठिकाणी व्हॉइस ओव्हरला स्टार्ट करायचं. आता मी रेकॉर्डिंग एवढ्या तुकड्याची रेकॉर्डिंग करत नाही, आता मी शेवटी करणार आहे. आता मला माहिती आहे की माझं एवढं होणार आहे. बरोबर आहे. आणि नंतर आपल्याला काय करायचं, थोडीशी काटछाट किती करायची, काय करायचं ते आपण नंतर पाहूया. बरोबर आहे. तर आता बघा हे इथून इथपर्यंत या ठिकाणी काय होत आलं, झूम इन झूम आउट होत आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी हे उड्या मारत मारत असं या ठिकाणी आलेलं आहे. बरोबर आहे. आता ही जी पोझिशन आहे बरोबर आहे ना, इथून इथपर्यंतची ती मी कट, इथं बघा इथं स्प्लिट, इथं बी स्प्लिट नावाचं बटन असतं, इथं स्प्लिट असतं. आता स्प्लिट ऑलरेडी केलेलं आहे इथं. याला मी इथं काय करतो, या तुकड्याला म्हणजे उंदराच्या उड्या मारण्याचा तुकडा आहे हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये फक्त तो काय दिसतोय म्हणजे हे बघा हा तुकडा वेगळा आहे आणि हा पहिला वेगळा झालेला आहे. आता दोन वेगवेगळे केले आपण. स्प्लिट केलं म्हणजे तुकडा पाडला. आता जो 2 तुकडे पडले त्यामुळं इथून तुकडा पाडला म्हणून एवढा एक मोठा तुकडा झाला आणि एवढा एक तुकडा झाला पुढचा. आता उड्या मारण्याचा जो प्रसंग ज्या तुकड्यामध्ये आहे व्हिडिओच्या, ज्या पीस मध्ये आहे, आपण पीसेस म्हणतो आपण याला. बरोबर आहे. तर त्याला पीसचं 2 पीस केले आपण, एका पीसचं 2 पीस केले. ऑलरेडी पीसेस आपण घेतलेले त्या ठिकाणी, पण एका पीसेचे 2 पीसेस घेतले. आता याला इथं काय करायचं, राईट क्लिक करून इथं डुप्लिकेट करायचं. डुप्लिकेट केल्यावर याला उलट करायचं. बघा इथं उंदीर इथं आलाय आणि परत या तुकड्याचा स्टार्ट ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस तो परत बॅकला दिसेल, पण तो इथंच दिसला पाहिजे जिथं तो होता. ओके, इथं होता ना. ओके, तो इथूनच दिसला पाहिजे पुढे. तर त्याला इथं काय करायचं, रिव्हर्स करायचं. इथं बघा याला सिलेक्ट करायचं या तुकड्याला, 2 नंबरच्या तुकड्याला, म्हणजे या डुप्लिकेट केलेल्या पैकी 2 नंबरच्या तुकड्याला
आणि परत स्पीड करायचं. स्पीडमध्ये इथं स्पीड कमी किंवा जास्त करायचं नाही आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी हा जो भाग आहे बरोबर आहे रिव्हर्स स्पीडचा, रिव्हर्स स्पीड त्याला इथं जो ऑफ आहे ते ऑन करायचं आहे आणि इथं येस म्हणायचं आहे. आता येस म्हटलं की या ठिकाणी हा उलटा होईल. आता बघा तो उंदीर तिथं आला, इथं आला, इथून परत तो वर गेला बघा असं, अशा पद्धतीनं परत तो असं असं काय करतोय या ठिकाणी रिव्हर्स उड्या मारतोय असं दाखवायचंय आपल्याला, बरोबर आहे या पद्धतीने. आणि परत अजून एकदा काय करायचं, याला इथं डुप्लिकेट करायचं. आता डुप्लिकेट करताना हा जो कर्सर आहे ना, तो कर्सर किंवा हा प्लेहेड बार जो आहे ना, तो पुढं असला पाहिजे इकडं. ओके. परत या पहिल्या तुकड्यालाच काय करायचं, या ठिकाणी डुप्लिकेट करायचं आणि एवढ्यात आपलं या ठिकाणी जे काही पुढचे 3-4 वाक्य ती बोलून होणार आहेत, बरोबर आहे. आता सिंह जागा झाल्याचा प्रसंग आपल्याला दाखवायचा आहे. जर आपल्याला लवकर बोलून होत असेल तर काय करायचं ते सांगतो आता शेवटी. आता आपण अगोदर तुकडे जोडून घेऊया पटपट, जेणेकरून आता आपण 9:30 पासूनचा टाइम कन्सिडर करणार आहोत पुढे, म्हणजे आजचा. आणि म्हणजे 10:30 पर्यंत आपला सेशन चालेल, म्हणजे त्यामध्ये आपला कंपास सुद्धा पूर्ण होईल, त्याचं अॅनिमेशन सुद्धा पूर्ण होईल. ठीक आहे. आता लक्षात घ्या, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे ओके, हा झाला पहिलावाला. अँड इथं बघा या ठिकाणी इथं थोडीशी मुवमेंट दिसत आहे, बरोबर. इथं मुवमेंट आहे आणि इथंही थोडंसं सर्टन मुवमेंट आहे. आता तो सेमच असेल मला वाटतंय. ओके, या ठिकाणी तो इकडे तिकडे पाहतोय असं दाखवलेलं आहे इथं, बरोबर आहे. हा पहिल्यांदा घेतला असता तरी चालला असता तुम्ही. ओके. आता बघा आपण काय करूया, हा जो तुकडा आहे ना तो या ठिकाणी हा बघा या ठिकाणी हे जे तुकडे आहेत 3, बरोबर आहे ना, याला इथून असं सिलेक्ट करायचं, इथून असं धरायचं, सिलेक्ट करायचं, चौथ्याला कंट्रोल धरून काढून टाका, इथं वर ठेवायचं आणि हा जो तुकडा आहे तो 1 नंबरला घेऊया आपण, बरोबर आहे. 1 नंबरला इथे या ठिकाणी घेतला आणि याला सुद्धा त्याच प्रमाणात वाढवायचं आहे. त्यासाठी याला काय करायचं, इथं बघा जेवढं वाढवलेलं आहे, बरोबर आहे, हा जो इफेक्ट झालेला आहे इथं तयार, त्या इफेक्टला कॉपी करायचं, याला राईट क्लिक करायचं आणि इथं इथं बघा इफेक्टमध्ये जायचं, इफेक्ट आणि इथं कॉपीमध्ये जायचं. कॉपीमध्ये गेलं की या तुकड्यावर सिलेक्ट करायचं आणि याला इफेक्ट आणि पेस्ट करायचं, म्हणजे तेवढीच साईज याची सुद्धा वाढेल, बरोबर आहे. या ठिकाणी बघा हा थोडासा आता उड्या मारताना तुम्हाला दिसतोय, थोडंसं याची पोझिशन वगैरे आपण अशी चेंज करू शकतो, बरोबर आहे. या ठिकाणी बघा अशा पद्धतीने दिसेल तो. ओके. तर एक उंदीर तो उड्या मारत होता, हळूहळू हळूहळू हळू तो काय होतोय या ठिकाणी बघा सेंटरला असा आला, इकडं तिकडं बघतोय, थोडस मजा वाटेल मुलांना ते बघण्यासाठी. आणि त्याच्यानंतर इथं मग काय करायचं आहे, हे 3 तुकडे परत याला इथं जोडायचे आहेत, म्हणजे बऱ्यापैकी आपल्या या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. आता पाहूया या ठिकाणी आपल्याला काय करायचं पुढे. थोडंसं स्क्रिप्टमध्ये आपण ऑन दी स्पॉट आपण चेंजेस करतच असतो. त्यानंतर सिंह जागा कुठे झाला ते या ठिकाणी बघायचं आपल्याला. या ठिकाणी बघा हा जो आहे इथं इथं डायरेक्ट हात धरलेला आहे, इथंही हात धरलेला आहे, इथंही त्या पद्धतीनं आहे, इथंही आहे, इथंही आहे. ओके. आता मला या ठिकाणी बघा हा जो आहे ओके या पद्धतीनं जो काही जागेचा जो सीन आहे तो आपल्याकडे तो तुकडा घ्यायचा राहिला आपला. आपण परत जाऊया तिथं. ओके. आणि या ठिकाणी डेस्कटॉपला जाऊया, या ठिकाणी प्रोजेक्ट्स मध्ये जाऊया आणि प्रोजेक्ट AI स्टोरी मध्ये या ठिकाणी बघा हे याच्यामध्ये काही आहेत, बरोबर आहे. तर आता बघा हा जो आहे, बरोबर आहे, हा पूर्ण जोडलेला होता ऍक्च्युली, त्याच्यामधूनच मी घेतो. या ठिकाणी बघा खाली आलेला आहे तो. नमस्कार. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे, बरोबर आहे, एकच मिनिट याला माग घेऊया आपण. आता खाली आणताना काय करायचं बघा, आता लक्षात घ्या. खाली आणताना याला इथं असं 2 प्रश्न विचारतात, मॅच टू मीडिया आणि कीप प्रोजेक्ट सेटिंग. तर कीप प्रोजेक्ट सेटिंग म्हणायचं, जी काही सेटिंग आहे आपली व्हिडिओची साईज वगैरे तीच ठेवायची. ओके. आणि त्याच्यानंतर बघा या ठिकाणी हा ज्यावेळेस तो जागा होण्याचा जो प्रसंग आहे तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा इथून इथपर्यंत आला तो. आता इथून हा जो आपण तिथं जनरेट केलेला आहे व्हिडिओ हा वाला, बरोबर आहे, हा व्हिडिओ आपण इथं पुढे जोडायचा, बरोबर. या ठिकाणी इथं बघा पुढे जोडला असा, एक मिनिट, इथं इथून असा पुढे जोडायचा आपल्याला. ओके. आता इथून पुढे जोडायचं आहे आपल्याला, राईट. आता याचा ऑडिओ मी सध्या काढून टाकतो, ऑडिओ दिलेला होता, डिटॅच ऑडिओ करूया आपण, ऑडिओ डिलीट करूया कीबोर्डनेच डायरेक्ट. आणि त्या ठिकाणी बघा हा या ठिकाणी हा जागा झाला. ओके. असं दाखवलेलं आहे आपण, बरोबर आहे.
तर आता जागा दाखवलेला एवढा इथपर्यंतचा प्रसंग आपण या ठिकाणी घेऊया. फक्त हा तुकडा आपण घेतला जागा झालेलाच. आता त्याची जी साईज आहे ती त्या पद्धतीनं तुम्हाला याच्यासारखी साईज घ्यायची आहे तुम्हाला, बरोबर आहे. सो हिअर यू कॅन सी, याला इथं इफेक्ट मध्ये कॉपी करायचं आणि ही साईज याला द्यायची. परत ते काय होतं, कंटिन्युएशन मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं हे बघा, आता हे सलग तुम्हाला दिसतंय. आता थोडंसं मोठं झालेलं आहे कारण हा व्हिडिओ थोडासा वेगळा होता. आता बघा क्रॉप मधून आलेला आहे, त्यामुळं हा क्रॉप झालेला आहे. तर काय करायचं, या ठिकाणी बघा हा जो क्रॉप आहे ना, क्रॉपला इथं सिलेक्ट करायचं आणि या ठिकाणी रेशिओ आहे बघा खाली 3:1. त्या ठिकाणी कस्टम रेशिओ घ्यायचा, कस्टम. आणि कस्टम रेशिओ घेतला की या ठिकाणी तुम्हाला दिसेल, ओके, हा या ठिकाणी बघा थोडंसं याची साईज आपण कमीच ठेवूया. हे बऱ्यापैकी वाढलेली आहे. थोडीशी आपण मॅन्युअलीच काय करूया, कमी करूया. ओके, इथंपर्यंत ठीक आहे असं. आणि की फ्रेमिंग सध्या याला न देता आपण सिम्पली काय करूया, मॅन्युअली याला इकडं खालीवर करूया, बरोबर आहे. ओके, की फ्रेमिंग काढूनच टाकायची. इथं बघा ट्रान्सफॉर्म आहे ना, त्याची की फ्रेमिंग काढून टाकली आपण सगळी. कारण एकच साईज आपल्याला त्या मॅन्युअली करावं लागेल, कारण हा जो सोर्स आहे ना, तो सोर्स वेगळा आहे व्हिडिओचा, बरोबर आहे. त्यासाठी हे बघा इथून पोझिशनची काढून टाकतो. बरं ठीक आहे, एकच ठेवूया की फ्रेम. इथं बघा या ठिकाणी अशी ह्या जागा झाल्या. आणि असं हा जो प्रसंग आहे तो जागा होण्याचा, त्याला आपण थोडंसं स्लो करूया. याला इथं काय करा, इथं सिलेक्ट करा आणि इथं स्पीड दिसेल बघा. इथं स्पीड मध्ये इथं काय करा, डाव्या बाजूला घ्या. डाव्या बाजूला स्पीड कमी होतो, उजव्या बाजूला स्पीड वाढतो. ओके, या पद्धतीनं. पण एवढंही आपल्याला वाढवायचं नाहीये. या ठिकाणी 1 मिनिटात आपल्याला स्टोरी कंप्लीट करायची, बरोबर आहे. तर आता बघा या ठिकाणी आपल्याला इथून इथपर्यंत आलं. ओके, आता तोच वेगवेगळे चाळे करत आहे आणि त्याच्यानंतर इथं असा सिंह जो आहे तो हळूहळू हळूहळू हळू जागा झाला, बरोबर आहे. ते इथे आपल्याला दाखवायचं आहे. आता या ठिकाणी बघा हे जे सगळं जे काही झालेलं आहे, तर जागा झाल्यानंतरचा पुढचा जो आहे ना, तो हेल ओ आय मध्ये आपण केलेला आहे. तर थोडंसं आता या ठिकाणी 3D पिक्चर स्टाईल मेथड इथे दिसेल. त्यांना डायरेक्ट हातात धरलेला आहे असं दाखवायचं आपल्याला. या ठिकाणी बघा त्यांना हातात धरलेला आहे ते या ठिकाणी. आता याची जी साईज तुम्ही घ्याल, बरोबर आहे, ती साईज सगळ्याला जावी. त्यासाठी याला काय करायचं, फक्त एवढंच बाहेर काढायचं आता. ओके, की फ्रेमिंग द्यायची नाही आता यावेळेस, कारण आपल्याला थ्रू आउट दी लेंथ एकच काय पाहिजे, फ्रेम पाहिजे, अशी एकच व्ह्यू पाहिजे, असं दिसला पाहिजे. जास्त मुवमेंट यामध्ये दाखवायची नाही आपल्याला, बरोबर आहे. या ठिकाणी बघा आता आपल्याला बोलतानानुसार त्याची लिपसिंग झाली पाहिजे किंवा त्याच्या लिपसिंगनुसार आपण बोललं पाहिजे. आपण ज्यावेळेस थांबलोय किंवा पॉज घेतलेला आहे त्यावेळेस त्यांना बोलता कामा नये, बरोबर आहे. हे कसं करायचं, ते केल्यामुळे काय होणार आहे की तुमचं बऱ्यापैकी या ठिकाणी जे काही हे आहे, कंटिन्युटी आहे, ते व्यवस्थित दिसणार आहे. आता बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आता डायरेक्ट काही न बघता सरळ जोडत जायचं. आता सरळ जोड, फक्त काय करायचं, सिक्वेन्सनं जोडायचं व्यवस्थित. आता या ठिकाणी या अँगलने एकदा बोलतोय असं दाखवायचं आणि परत या अँगलने एकदा बोलतोय असं दाखवायचं. आता हा एक व्हिडिओ घेतला मी, बरोबर आहे. आता पहिल्यासारखीच मला ही साईज पाहिजे, त्यासाठी मी याला या इफेक्टला कॉपी करू शकतो आणि परत या इफेक्टला इथं काय करू शकतो, मी इथं पेस्ट करू शकतो. ओके, आता इथं पेस्ट केलं बघा, अँड हिअर इट विल बी कंटिन्यूड अँड लाईक दिस. जास्त फरक पडणार नाही, बरोबर आहे. आता बघा या ठिकाणी हे व्यवस्थित दिसत आहे. आता इथं 2 झालेल्या आहेत गोष्टी, बरोबर आहे. आता हा बऱ्यापैकी या ठिकाणी काय करणार आहे, बोलणार आहे. त्यासाठी मी काय करतो, आता याला डुप्लिकेट करतो, बरोबर आहे. कारण आपण कितीही या ठिकाणी एक जरी वाक्य असलं तरी 5 सेकंदात ते पूर्ण होत नाही, कारण त्याला आपल्याला नाट्यमयरित्या बोलायचं असतं, बरोबर आहे ना. त्यासाठी इथं काय करायचं, याला डुप्लिकेट करून घेऊया. डुप्लिकेट करून परत याला काय करायचं, रिव्हर्स करायचा. रिव्हर्स म्हणजे काय होतं, रिव्हर्स बरेच जण करत नाहीत, त्यामुळे काय होतं, पोझिशन जी आहे ना परत चेंज होते आणि कट झाल्यासारखा वाटतो. मग इथं रिव्हर्स करूया, कारण याचा जो शेवट आहे, रिव्हर्स काय करतोय आपण, या व्हिडिओचा जो शेवट आहे तो या व्हिडिओचा स्टार्ट होईल, म्हणजे शेवट आणि स्टार्ट सेम होईल आणि मग कंटिन्यू मध्ये ते दिसेल असं. फॉर एक्झाम्पल लाईक दिस, बघा आता हे कंटिन्यू मध्ये बोलताना दिसतोय. ओके, आता व्हिडिओच्या इथून मी स्टार्ट करतो, ऍक्च्युली इथून स्टार्ट करत आहे, इथून स्टार्ट करत आहे, बट तरी सुद्धा ते कंटिन्यूस वाटत आहे. तर हे जे थोडेसे जे बारकावे आहेत ना, ते खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे स्टोरी एकतर तुमची खूप चांगली होते किंवा खूप बेकार होते, खूपच वाईट होते. तसं करायचं नाही. ओके,
तर थोडंसं आपण लोकांच्या मेंदूत जाऊन विचार करायचा की त्यांना कसं वाटेल आणि त्या पद्धतीनं आपण फायनल द्यायचा. चला झालं एवढं बस, असं नाही करायचं. ओके, आता बघा या ठिकाणी याला इथं सिलेक्ट करायचं, याला इथं डिलीट करायचं आणि परत याला बघा, याला खाली यायचं आणि इकडं थोडंसं पुढं पुढं आणलं आपण, बरोबर, इथंपर्यंत आणलं आणि इथं तो उंदीर घाबरत आहे असं दाखवायचं आपल्याला, बरोबर आहे. उंदीर घाबरतोय आणि तो इथं काहीतरी बोलतोय, तर तो बोलत असताना अजून आपला आवाज, आपला स्वतःचाच आवाज आपला चेंज करायचा आहे आपल्याला, बरोबर आहे. आणि मराठीसाठी आपण एआयचा वापर कधीच करत नाही, आपण एनआयचा वापर करतो, म्हणजे नॅचरल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कधी करायचा, किती करायचा, कसा करायचा ते आपण शिकतच आहोत. पण एनआय सुद्धा महत्वाचा आहे. माणूस पण स्वतःच घालवू नका, बरोबर आहे. स्वतःची कला वापरा आणि जास्त याच्या म्हणजे जे आहे सबमिट होऊ नका. ओके, दोघांचा वापर करायचा. सो नाव सी ऑल दीज आर दी थिंग्स. नाव याला थोडंसं रिव्हर्स करूया आपण, बरोबर आहे. हा अँगल दाखवलेला होता मी त्या हॅलो मध्ये, कॅमेरा अँगल आहे, मूव्ह होताना दिसतोय वगैरे, ते तिथंच केलेलं होतं आपण. आता याला रिव्हर्स करूया. एकदा तो असा मूव्ह होईल, एकदा असा मूव्ह होईल. बघा आता, बघा आता हा कुठून कुठं होतोय बघा, या डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला हळूहळू हळूहळू मूव्ह होतोय आणि परत या बाजूनच तो तो पुढे 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 जात आहे बघा, पुढे पुढे जसं जसं कर्सर जाईल तसा तसा, बरोबर. कर्सर म्हणजे इन द सेन्स आपले हेड बार. आता त्यानंतर काय करायचं आपल्याला, हा इथं तो घाबरतोय असं बोललेला आहे, तो उंदीर घाबरून काहीतरी बोलतोय, बरोबर आहे. तो त्यानंतर सिंह थोडस उपहासात्मक त्याला काहीतरी बोलतो, तू तर छोटा प्राणी आहे, तू मला काय वाचवणार वगैरे वगैरे. तर हिथंच हा जो डायलॉग आहे तो इथं काय करायचा, कॉपी करायचा, म्हणजे हा जो सीन आहे आणि तो परत सिंह बोलतानाचा या ठिकाणी ते पेस्ट करायचा. ठीक आहे. तर 5-6 तुकड्यामध्ये तुमची पूर्ण स्टोरी 1 मिनिटाची 2 मिनिटाची सुद्धा होऊ शकते. आता बघा त्याच्यानंतर काय आहे या ठिकाणी, हा आता तो त्याला सोडून देतो असं दाखवायचंय आपल्याला, बरोबर आहे. आता इथं तो परत, बरं इथं तोच हा हा डुप्लिकेट नाही करायचा, तो बोलतानाचा डुप्लिकेट करायचा आहे. जो सेंटरला बोलतोय ना, तो कुठे गेला तो सेंटरला बोलतानाचा, या ठिकाणी बघा हा जो एक आहे आणि हा उंदीर बोलतोय आणि तो सेंटरला एक बोलतोय, तो एक प्रसंग आहे आपला या ठिकाणी. इथं बघा याच्यातला घेतो आता, याच्यामधनं मी असे अनेक तुम्हाला व्हिडिओ जनरेट करून मिळतात. ते जनरेशनचा जो आहे भाग, इथं बघा या ठिकाणी इथं एक बोलला, इथं इथं एक बोलला, इथं एक बोलला आणि त्याच्यानंतर इथं एक बोलायचं आहे, या पद्धतीने बोलायचं आहे, बरोबर आहे ना. बरं ठीक आहे, आता आपण काय करूया, तोच घेऊया तिकडनं, त्या सीननं, सेंटरवरून तो जास्त तो बोलताना दिसत नाही, उंदीर बोलताना दिसतो सेंटरवरनं. तर तोच घेऊया आपण. हा एकदा परत सिंह त्याला काय म्हणतोय, अरे तू छोट्या प्राण्या, तू मला काय वाचवणार आहे, असं तसं नसन तसं करत करत तो त्याला सोडून देतोय असं दाखवायचंय. तर सोडून देत्याचं सुद्धा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो सोडून देतो एकदम स्टाईलने, अँग्री मॅन सारखा या ठिकाणी तो सोडून देतोय असं दाखवायचं आहे. आणि इथं असं झाल्यावर चल जा बघू. आता त्यानंतर अजून उंदीर त्याला काहीतरी बोलतोय, थोडंच बोलतोय असं दाखवायचं आहे. नाही नाही, मी तू माझ्यावर विश्वास तरी ठेव, मी तुला या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या संकटातून वाचवेन नक्कीच. तुझ्या उपकाराची, तू माझा जीव वाचवला तर तुझ्या उपकाराची मी परतफेड करेन वगैरे वगैरे, ते थोडंसं बोलणार आहे. उंदीर इथं बोलतोय, बरोबर आहे. या ठिकाणी बघा आता इथं उंदीर बोलला, त्यानंतर सिंह बोलला, त्यानंतर उंदीर बोलला. आता या ठिकाणी उंदरात जास्त लिपसिंग होणारच नाही, कारण तो उंदीर आहे शेवटी, बरोबर आहे. तर हा व्हिडिओ त्या पद्धतीने दाखवायचा आहे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर जो आहे तो त्याला सोडून देतोय असं दाखवायचं आपल्याला, बरोबर आहे ना. तर त्या ठिकाणी बघा आता सोडून देण्याचा जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी आपल्याला इथं व्हिडिओ या ठिकाणी काढायचा आहे. या ठिकाणी बघा आता या ठिकाणी इथं लिव्ज, त्याला तो सोडून देतोय असं आपण इथं कमांड दिलेली होती, त्याला तो सोडून देतोय. या ठिकाणी बघा आता अजून मी स्लो केलेलं होतं मुद्दाम, ओके, त्याला म्हणजे सोडून दिलेलं आहे असं वाटावं म्हणून, बरोबर आहे. तसं आता याला आपण काय करूया, या ठिकाणी स्प्लिट करूया आणि इथं हा भाग डिलीट करूया आणि त्याच्यानंतर बघा पुढे येऊया इकडं आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे, या भागामध्ये ते ठेवायचं आहे. या भागामध्ये ठेवल्यानंतर बघा या ठिकाणी हा जो तुकडा आहे, ओके, तो तुम्ही काढलेला, तो रागाने बघतोय असे दाखवलेला आहे आपण, बरोबर आहे. त्यानंतर इथं हा तुकडा इथं आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं काढून टाकायचं आहे आणि याला इथं डिटॅच करायचं आहे. डिटॅच ऑडिओ केला, ओके. आणि त्याच्यानंतर हा जो भाग आहे तो थोडासा इथं वाढवायचा आहे, ओके. सो आपण मॅन्युअली इथं वाढवूया. आता इथून इथून सुद्धा वाढवू शकतो तुम्ही अशा पद्धतीनं. आणि
त्यांना सोडून देताना असं दिसला पाहिजे, हात दिसला पाहिजे. बरोबर आहे. थोडंसं वर घेऊया वाटलं तर असं. ओके, या पद्धतीनं. आता बघा या ठिकाणी लक्ष द्या. आता तो काय म्हणतोय, बर चल बघू, चल जा, असं तो म्हणून त्याला बघतोय रागानंच. बरोबर आहे. अजूनही त्याला विश्वास नाही, परंतु एक आहे काहीतरी बघूया, म्हणजे एक क्युरिओसिटी म्हणून त्यानं ते सोडून दिलेलं होतं. बट त्यानंतर काय होतं, तो एका प्रसंगात या ठिकाणी एका दुर्व्यवस्थेत या ठिकाणी अडकतो असं दाखवलेलं आहे आपण. आणि तो काय करणार आहे, त्याच्यामध्ये जे काही हे आहे, जाळं आहे, त्या जाळ्यामध्ये तो अडकलेला आहे असं दाखवलेलं आहे आपण. बरोबर आहे. आता अगोदर काय करूया आपण, जाळ्याचा एक सिंगल म्हणजे तो त्यामध्ये मुवमेंट न दाखवता फक्त आपल्याला काय दाखवायचा, फोटो दाखवायचा, फोटो की तो काहीतरी असा अडकलेला आहे. तर हा जो फोटो आहे ना, तो फोटो आपण इमेज जी जनरेट केलेली होती piclumen.com कडून किंवा कुठे चॅट जीपीटी असेल, ग्रॉक असेल, फिल्मोरा, AI फिल्मोराचं क्रेडिट तुमच्याकडे, इमेज AI इमेजचं जे फीचर आहे ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. ओके, या ठिकाणी बघा हा जो आहे तो या ठिकाणी आपण काय केलेला आहे, हा जो फोटो आहे की नाही, तो फोटो इथून थोडासा धरून असा स्ट्रेच करायचा. या ठिकाणी बघा हा जो फोटो आहे तो थोडासा इथं दाखवायचा, इथं सांगायचं आहे, पुढे एका प्रसंगात तो सिंह एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला. ओके, आणि तोच उंदीर तिथं त्या ठिकाणी आला. बरोबर आहे. तर आता तिथं ते पुढचं जे वाक्य उंदीर आला, तर त्यावेळेला त्यानं उंदरानं ते जाळं कुरतडायला सुरुवात केलेली आहे. ओके, ते आपण नॉईंग वगैरे वगैरे असं तिथं बोललेलं होतं. बरोबर आहे. या ठिकाणी बघा आता सुरुवातीला हा इथं ठेवायचा असं. बरोबर आहे. आता हा त्याला बघतोय, हा उंदीर आला. ओके, अरे आपण त्याला वाचवलेलं होतं, म्हणजे त्याचा जीव आपण आपण त्याचं ऐकलेलं होतं. आता आता हा आपला ऐकेल. आता हा मला सोडव सोडव, काढ 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 असं तो म्हणतोय. ओके, आता काढ काढ म्हणतोय. हे जे जे काही थ्रेड्स आहेत, नेट नेट थ्रेड्स, ते काढ असं तो इथं बोलतोय. या ठिकाणी असं आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी, इथं बघा तो बोलतोय. आता इथं काय दाखवायचं, काढ काढ असं म्हणायचं आहे. ठीक आहे. इमॅजिनेशन पॉवर तुमची या ठिकाणी पाहिजे. ओके, सो आता बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, हा हा जो भाग आहे तो बघायचा एकदा. आता हा गेलेला आहे, आता हा तर घेतलेला नव्हता आपण. ओके, कधी कधी काही काही जास्त व्हिडिओज जमवून ठेवायचे, कारण ते आपल्याला पाहिजे असणारा भागच त्यातून घ्यायचा. आता हा लागणारच नाही, याला तुम्ही डायरेक्ट डिलीट सुद्धा करू शकता डायरेक्ट. इज इट क्लिअर? आता हा कसं आहे, उंदीर निघून गेलेला दिसतोय तो. होय, कधी कधी कमांड नुसार व्हिडिओ बनत नाही, पण बनवत राहायचे व्हिडिओ, त्या पद्धतीनं बनवत राहायचे आणि त्या पद्धतीनं ते करायचं असतं पूर्ण. ठीक आहे. आता लक्ष द्या, आपल्याला काय करायचं आहे, पुढे इथपर्यंत आलो आपण. बरोबर आहे. इथपर्यंत आल्यानंतर आता नॉईंगचं जे आहे, नॉईंग म्हणजे जे काही कुरतडण्याचं जे काही त्याचं आहे, तो इथं या ठिकाणी हा व्हिडिओ आहे बघा. या ठिकाणी याला काय करायचं, तो चेक करतोय वगैरे असं दाखवायचं आहे. आणि याच्यामध्येच एडिट असा करायचा, अहो लता सानप मॅडम, तुमच्याकडून कोणीतरी कॉन्व्हर्टेशन करताय घरी, कोणाच्या हातात मोबाईल दिलाय तुम्ही, तसं नका करू. ओके, इथे ड्रॉइंग येत आहे, लक्ष द्यायचं इकडं पूर्ण. आता बघा इथं इथपर्यंत झालं असं. आता इथं असं झाल्यानंतर याला इथं ही साईज तुम्हाला द्यायची आहे. बरोबर आहे ना? सो हिअर आपण काय करूया, याला इथं इफेक्ट मध्ये जाऊया, याला कॉपी करूया आणि या तुकड्यावरती ठेवून इफेक्ट आणि काय करायचं, इथं पेस्ट करायचं. म्हणजे बघा आता ते साईन सुद्धा निघून गेलेलं असेल आणि कंटिन्यू मध्ये आलेलं आहे इथं. काढ तो म्हणतोयच. बरोबर आहे. सो आता हे दोन्ही घेऊया आपण, की हे दोन तुकडे घेऊया आणि याला थोडंसं दोन्हीला जोडूया आपण, कारण हे जास्त वेळ झालेला आहे. काढ म्हणण्याची प्रोसेस 5 सेकंद म्हणजे जास्त झाली. बरोबर. आता याला इथं काय करूया आपण, राईट क्लिक करायचं आणि दोन्हीला कंपाऊंड करायचं, म्हणजे संयुक्त करायचं. ओके, संयुगे वगैरे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकलेला असाल. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर इथं स्पीड पुढे, म्हणजे हा जो बार आहे स्पीडचा बार, तो पुढे करायचा, म्हणजे स्पीड कमी होईल, म्हणजे फास्ट होईल ऍक्च्युली ते आता. बरोबर आहे. कमी होईल म्हणजे व्हिडिओची साईज कमी होईल. बरोबर आहे. काढ काढ, अरे बघतोयस काय, काढ काढ असं बोलतोय, असं दाखवायचंय. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं हा जो बघा व्हिडिओ आहे तो त्या ठिकाणी त्यांना इथं सोडवलेला आहे असं दाखवायचं. इथं बघा हा सोडलेला. बरोबर आहे. परंतु आता हे डायरेक्ट असं सोडवलेलं दिसतंय, तर तसंही दिसू नये. बरोबर. काहीतरी मुवमेंट चालू आहे, त्याची झटापट चालू आहे, स्ट्रगल चालू आहे, त्याचं काहीतरी या ठिकाणी मुवमेंट चालू आहे असं दाखवायचं. आता या ठिकाणी बघा हा जो भाग आहे, आता हा जो भाग आहे एवढावाला भाग,
समथिंग इथं हाच भाग कंटिन्यू रिपीट करायचा. हे बघा हा भाग हा एवढाच भाग घ्यायचा आहे. हे बघा इथून इथून इथपर्यंत असा भाग जो आहे ना हा इथं कट करायचा, आता स्प्लिट करायचा आणि एवढा जो तुकडा आहे ना तो डुप्लिकेट करायचा. आता पुढे ठेवायचा हा प्ले हेड बार, पुढे ठेवायचा प्ले हेड बार, पुढे ठेवला की हा जो तुकडा आहे त्याला इथं राईट क्लिक करून डुप्लिकेट करायचं आणि परत इथं राईट क्लिक करून काय करायचं, याला इथं डुप्लिकेट करायचं, परत राईट क्लिक करून काय करायचं तर डुप्लिकेट करायचं. ओके, परत राईट क्लिक, आता हे तिघाला घ्यायचं, तिघाला घेऊन परत तिथं काय करायचं डुप्लिकेट करायचं, इथून इथपर्यंत सिलेक्ट करायचं. हे तीनच सिलेक्ट करायचे, थोडंसं मोठं केलं तरी चालेल. आता इथून ही टाइमलाईन थोडीशी मोठी करायची, थोडंसं पुढं करायचं आणि इथून इथं जे आहे एवढा हे जे 3 तुकडे आहेत ते डुप्लिकेट करायचे. बरोबर आहे, इथं काय करायचं डुप्लिकेट करायचं आणि त्याच्यानंतर हे जे 6चे 6 आहेत त्याचं परत संयुक्त करायचं, याला एकच बनवायचं, म्हणजे एकच व्हिडिओ एकच क्लिप झाली. आता 6 तुकड्याचा एकच तुकडा झाला बघा, 6 तुकड्याचा काय झाला एकच तुकडा झाला. बरोबर आहे या ठिकाणी. आणि अजून याला फास्ट करायचं, आता अजून याला थोडंसं फास्ट करायचं. ओके, आणि आता बघा या ठिकाणी बऱ्यापैकी तो काहीतरी समथिंग, हे बघा आता या ठिकाणी असं कुरतडतं असं दिसतोय. आता या सगळ्या तुकड्याला घेऊन अजून एकदा डुप्लिकेट करूया आणि रिव्हर्स करूया आणि परत त्या दोघाला घेऊन हे करूया आता आपण. म्हणजे जे काही आपल्याला या ठिकाणी मेसेज पोहोचवायचा आहे, म्हणजे ती कृती दाखवायची आहे, ती कृती तिथं तुमच्या प्रेक्षकांनाही दिसली पाहिजे. आता बघा तुम्ही आता या ठिकाणी कंपाऊंड क्लिप मेन टाइम लाईनला जाऊन करायचं ते. आता याला इथं काय करायचं डुप्लिकेट करायचं, डुप्लिकेट करा आणि याला काय करा रिव्हर्स करा. ओके, आता याला इथं रिव्हर्स करायचं, याला इथं या पद्धतीनं करायचं आणि परत याला या दोघाला सिलेक्ट करायचं, या दोघाला सिलेक्ट करून बघा लक्षात घ्या. ओके, इथं तुकडा पुढे देऊ नका फक्त. हे बघा इथंपर्यंत हे जे आहे ना हे दोन्ही तुकडे परत एकदा काय करूया आपण डुप्लिकेट करूया. हे सगळं मिळून 5-6 सेकंदात होणार, कारण त्यावेळेस आपण काय बोलणार आहे. आणि त्यानं जाळं कुरतडायला सुरुवात केली, खूप कसोशीने खूप पराकाष्ठेने प्रयत्नांची पराकाष्ठा करत तो काय करत होता, ते जाळं सोडवत होता, सिंहाला सोडवत होता वगैरे वगैरे असं आपल्याला सांगायचं. बरोबर आहे. आणि शेवटी सिंह त्यातून सुटला आणि त्यानं एकच तो आनंदित झाला, त्यांना मोठी डरकाळी फुटली वगैरे वगैरे असं आपल्याला सांगायचं. बरोबर आहे. तर आता हे जे 4 तुकडे होते जिथं तो सोडवण्याचा प्रसंग होता तो इथं काय करायचा या ठिकाणी संयुक्तिक करायचा. बरोबर आहे. त्याला वेगळा कलर, आता हे सगळे तुकडे वेगवेगळे आहेत, त्याच्या कलरिंग सुद्धा तुम्ही वेगळे वेगळे देऊ शकता, तुम्हाला कळावं म्हणून शेवटी. लेट मी सी. हे बघा या ठिकाणी इथंपर्यंत झालं. आता इथं हे इथंपर्यंत, इथून इथं पुढं बघा, इथून हे पुढं बघा. आता इथं जो आहे ना हा वाला थोडासा पुढं आपल्याला करायचा राहिलेला, थोडासा पुढं करूया आपण असा आणि इथं असं पुढं करूया. एवढा हे नाही, टेक्स्टिंग दिसू द्यायची नाही आपल्याला. आणि उंदीर सुद्धा दिसला पाहिजे. ओके, या पद्धतीने असं केलं आणि बघा आता इथं हा झाला असा, हा सोडवला. याला इथं बॅक घेऊया आपण, अनडू करायचं तिथनं. आणि बघा 1 मिनिट, सोडवण्याचा जो काही आहे तो या ठिकाणी व्हिडिओमध्ये आलेला नाहीये. बरोबर आहे. त्यासाठी काय करायचं, थोडस अजून कमी करूया साईज आपण याची, एवढं ठीक आहे. आता बघा हा सुटला. आता हा जो सुटला आहे तो त्यानं असं झटापटी करत 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 त्यानं सोडवलेला आहे. परंतु जो सुटायचा जो प्रसंग आहे या ठिकाणी बघा, हा एवढा पार्ट, ओके एवढा वाला, हे बघा हा वाला जो आहे ना तो तुम्हाला काय करायचा आहे, एवढा वाला पार्ट, तो तुकडा त्याचा पाडायचा आणि त्याला त्या तुकड्यालाच फक्त काय करायचं धरायचं आणि त्या तुकड्याला काय करायचं या ठिकाणी तुम्हाला स्पीड मध्ये जाऊन याला स्लो करायचं. ओके, म्हणजे ते दिसलं पाहिजे तुकडा या ठिकाणी बघा, या पद्धतीने त्यानं धरला आणि असं तोडला असं दिसतंय ते. बरोबर आहे. आणि इथं परत त्यानं तो आनंदित झाला असं दाखवायचं आहे. आनंदित झाल्यानंतर मग तो मित्र झाला त्याचं दाखवायचं. सो आता या ठिकाणी बघा इथं दाखवायचंय की तो सिंह जो आहे त्यानं काय केलं,
तो त्यांचे गप्पा चालू आहेत. बरोबर, आता हे रागावाला तिथे घ्यायचं नाही आपल्याला. या ठिकाणी घ्यायचा आहे कोणता, या ठिकाणी आता हे सगळे झालेले आहेत. आता हा वाला घ्यायचा आहे की जिथं ते आता फ्रेंडली झालेले आहेत दोघे बी. बरोबर आहे, या ठिकाणी बघा आता चेहरा मोहरा सुद्धा बदललेला आहे, त्याचा अशा पद्धतीने दाखवायचा आहे. आणि इथं थोडासा आपल्याला, ओके स्पीड नाही, सॉरी, इथं अंडू आहे बघा, अंडूचं चिन्ह असतं. आता याला इथं काय करायचं, या व्हिडिओला तुम्हाला थोडंसं इथं वाढवायचं. ओके, एवढंच वाढवायचं. अँड देन हिअर, इथं त्यावेळेस व्हॉइस ओव्हरच असेल. ओके, इथं तुमचंच असेल, ते दोघं जण गप्पा मारत आहेत, काहीतरी बोलत आहेत. इथं म्युझिकल आणि प्लस तुमचं इथं बोलणं हे चालू असेल. बरोबर आहे. आता हे सगळ्या तुकड्याला आपल्याला काय करायचं आहे, जोडायचं आहे. म्हणजे आपला आता कम्प्लीट होईल आता हा वाला पार्ट. ओके, मग बाकीचा जो आहे तो भूमितीचा पार्ट आपण आज बघणार आहोत लगेच. आता राहिलेला क्राफ्ट कम्प्लीट करून अॅनिमेशन पाहूया पुढच्या अर्ध्या तासामध्ये. म्हणजे 10:30 पर्यंत आपलं कम्प्लीट होईल. आता मी काय करतोय, आता हे सगळे तुकडे जोडत आहे आणि याला लगेच व्हॉइस ओव्हर देत आहे मी. बरोबर आहे. सो आता व्हॉइस ओव्हरचा जो छोटासा जो पार्ट आहे की नाही, व्हॉइस ओव्हर प्लस काय म्हणूया आपण, त्याच्यानुसार त्याला जोडायचं. तो आपल्याला उद्या कंटिन्यू करूया ते. आणि तुम्हाला भूमितीचा जो पार्ट आहे कंपासचा, तो मी दाखवतो तुम्हाला. सध्या मी इथं बोलून दाखवतो तुम्हाला जे काही आहे ते. व्हॉइस ओव्हर देतो लाईव्ह मध्ये, आणि त्याच्यानुसार याला थोडीशी काटछाट करायची जी आहे, ती अजून थोडीशी काटछाट राहतेच आपल्याला, ती आपल्याला आपण या ठिकाणी करून घेऊया. ठीक आहे, म्हणजे आपला दोन्ही प्रोजेक्ट उद्यापर्यंत पूर्ण होतील. ओके, या पद्धतीनं भूमितीचा स्टार्ट जो सुरू केलेला होता तो स्टार्ट कम्प्लीट होईल आणि बाकीचाही कम्प्लीट होईल. आता हे बघा, सगळे तुकडे मी कंट्रोल एन सिलेक्ट केले आणि इथं मी काय केलं, कंपाऊंड क्लिप केलं. कंपाऊंड क्लिप करून ओके केलं याला. ओके केल्यानंतर हा ओके झालेला आहे. आता इथून बघा पुढे आपल्याला सांगायचं आहे. बरोबर आहे. मग जी काही स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट समोरच तुमच्या मोबाईलमध्ये ठेवायची आहे तुम्हाला. बरोबर आहे. तो मोबाईलमध्ये व्हॉट्सअपमध्ये तुमचा जो काही फोटो आहे तो फोटो तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. ओके, त्या ठिकाणी बघा, फोटो 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 कुठे गेला, तर माझी स्क्रिप्ट आता मी ज्यावेळेस हा बनवलेला होता तो फोटो माझ्याकडे होता. बरोबर आहे. आता फोटोकडे थोडंसं बघून आणि समोर व्हिडिओकडे बघून, आता मी फोटोकडे म्हणजे व्हिडिओकडे कधीच बघत नाही. जसं असेल तुमच्या त्या स्पीडनं, धीर गंभीरपणे, किंवा जे नाट्यमय येतं, जे जसं तुम्हाला बोलायचं आहे व्यवस्थित, स्लो फास्ट, जे काय कथेची गरज आहे त्यानुसार तुम्ही व्हिडिओकडे न बघता बोलायचं. व्हिडिओकडे न बघता बोलायचं. त्यासाठी आता मी काय करतो, इथलंच वाचतो आणि मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करतो. ठीक आहे, या ठिकाणी बघा आता इथलंच वाचतो मी. सो आता हा पाठीमागची रेकॉर्डिंग मिळालेली आहे आपल्याला, कारण हे दोन्ही जोडावेच लागतील मला. ते का 10 मिनिटाचं झालं होतं फक्त पहिलावाला. या ठिकाणी बघा, आपल्याकडे स्क्रिप्ट आहे. बरोबर आहे. प्रोजेक्ट्समध्ये AI स्टोरीमध्ये आपल्याकडे जी स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट आपल्याला या ठिकाणी आपण आणून ठेवलेली आहे अशा पद्धतीनं. ओके, हा जो आहे ना तो इथं मी डायरेक्ट बोलायला सुरुवात करायची आपल्याला, आणि थोडंसं चेंजेस आपल्याला करायचे आहेत त्या पद्धतीने. ठीक आहे. तर आता रेकॉर्डर तुमचा जो काही मोबाईल मधला लोकल रेकॉर्डर आहे, कोणत्याही प्ले स्टोअरवर सुद्धा घ्यायचा नाही, मोबाईलवरचा रेकॉर्डर घ्यायचा आणि त्या रेकॉर्डरनं रेकॉर्डिंग करायची. शांत थोडंसं वातावरणात थोडंसं करायचं. बऱ्यापैकी नॉईज फ्रीच असतो तो. मोबाईलच्या कंपनीकडून जे दिलेला असतो ना रेकॉर्डर तुम्हाला डिफॉल्ट, तोच घ्यायचा. आणि या ठिकाणी आपण आता सुरू करूया, कारण प्ले स्टोअरवरचे जे असतात त्यात खूप ऍडव्हर्टाईज वगैरे हे ते बाकीचं भानगडी असतात. ओके, त्यासाठी काय करायचं, आपला सिम्पल विदाऊट ऍडचा हा घ्यायचा, आपला लोकलवालाच. ओके, सो तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता मी रेकॉर्डिंगला आता काय करणार आहे, स्टार्ट करणार आहे. आता सुरुवात आपण इथे काय लिहिलेली नाहीये, पण आपणच बोलायचं. ओके, त्या पद्धतीने, किंवा तुम्ही लिहून बोला चालेल. ओके, त्या पद्धतीने तर आपण सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 1ली ते इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आणि रंजक अशी बोधकथा या व्हिडिओमधून पाहणार आहोत. एकदा एका जंगलात एक बलाढ्य सिंह झाडाच्या सावलीत गाढ झोपलेला होता. तेव्हाच एक छोटासा उंदीर त्या सिंहाच्या अंगावर त्यानं उड्या मारायला सुरुवात केली. कधी डावीकडे, कधी उजवीकडे, कधी शेपटीवर, असं उड्या मारून तो हसत होता. आणि असं करता करता शेवटी सिंह जागा झाला.
त्याने आपले डोळे उघडले आणि एकच गुरगुर केली. उंदीर घाबरून थरथर कापू लागला. सिंह त्याला म्हणाला, अरे छोट्या उंदरा, तू मला झोपेतून जागा केलास, आता मी तुला खाणार. उंदीर घाबरून म्हणाला, माफ करा महाराज, मला सोडून द्या, मी कधीतरी तुमच्या उपकाराला उत्तर देईन. सिंह हसला आणि म्हणाला, अरे छोट्या प्राण्या, तू मला काय मदत करणार रे? पण असं म्हणत त्यानं उंदराला सोडून दिलं. जा, चल बघू. पण काही दिवसांनी सिंह जंगलात फिरत असताना शिकाराच्या जाळ्यात अडकला. तो फार प्रयत्न करत होता, पण जाळ्यातून सुटू शकत नव्हता. तेवढ्यात तोच उंदीर तिथे आला. त्याने लगेच आपल्या तीव्र दातांनी जाळं कुरतडायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात सिंहाला मुक्त केले. सिंह खूपच आनंदी झाला. तो भारावून गेला. त्याला लक्षात आलं की छोटा प्राणी सुद्धा मोठ्या संकटातून तारू शकतो. तर मुलांनो, या बोधकथेतून आपण काय शिकू शकतो? आपल्याला काय बोध मिळतो? की कधीही कोणाला कमी समजू नये आणि स्वतःलाही कमी समजू नये. कारण आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही सामर्थ्य हे असतेच. धन्यवाद. अशा प्रकारे आपण तिसऱ्या बोधकथा पाहूया. आता इथं हे धन्यवाद पर्यंत आता मी घेणार आहे. बरोबर आहे. हे मुद्दा मी रेकॉर्डिंग मध्ये घेतलं आणि आत्ताच रेकॉर्डिंग केलं असं तुम्हाला वाटावं. बरोबर आहे. त्या ठिकाणी बघा 2 मिनिट 21 सेकंदाचा झालाय. बरोबर आहे. परंतु याला आपण मध्ये आवश्यक तेवढाच भाग याच्यामधलाही घेणार आहे. आता हे काही फायनल नाही आपली. बरोबर, यातून सुद्धा आपण काटछाट करणार आहे. जे ओरली आपण बोललेलो आहे त्यामधून सुद्धा आपण कमी करणार आहोत. आणि जो तुकडा आपण एक केलेला आहे तो सुद्धा फायनल नाहीये. इज इट क्लिअर? तो सुद्धा आपण काय करणार आहे या ठिकाणी, त्याला सुद्धा आपण एडिट करणार आहे. तर फिनिशिंगचा पार्ट अजून राहिलेला आहे, फिनिशिंगचा. ओके, तो आता उद्या आपण परत कंटिन्यू करणार. ओके, एखादा प्रोजेक्ट कंप्लीट करायला 1-2-3 दिवसात एक प्रोजेक्ट कंप्लीट केला तरी चालेल, जेणेकरून तुम्हाला कमी वेळेत जास्तीत जास्त पाहता येईल आणि या ठिकाणी या गोष्टी सगळं करता येतील. आता मी स्टॉप शेअर केलेला आहे आणि रेकॉर्डिंग सुद्धा या ठिकाणी मी रेकॉर्डिंग चालूच ठेवतोय आणि परत या ठिकाणी मी शेअर करतोय. कारण कंटिन्यू मध्ये जाता आपण काय पाहूया, भूमितीचा प्रोजेक्ट पाहूया. काय मग सायमल्टेनियसली आपण 2 प्रोजेक्ट पाहत होतो. तर हा जो आहे आता हा एक तुकडा आणि ती रेकॉर्डिंग व्हॉट्सअपला टाकून ठेवायची. आता ती उद्या तुम्हाला दाखवतो कशी डाउनलोड करून त्याला काय काय करायचं आणि त्या ऑडिओला आणि या व्हिडिओला मॅच करायचं आपल्याला. त्या ऑडिओला आणि व्हिडिओला काय करायचं आहे, मॅच करायचं आहे. तर आता याला इथं काय करायचं आहे, सेव्ह प्रोजेक्ट करायचं आणि त्या डे 2 म्हणून मी सेव्ह करतो डे 2च्या फोल्डरमध्ये. म्हणजे उद्या उघडताना डे 3 उघडताना डे 2चा उघडेन मी. डे 3 सुरू करताना डे 2 मध्ये जे जे ठेवलेलं होतं ते आता डे 1 मध्ये, म्हणजे डे 2 मध्ये आपण काय केलं, डे 1चा कंटेंट पुढे घेऊन गेलो आणि डे 3 मध्ये डे 2चा कंटेंट आपण पुढे घेऊन जायचा. बरोबर आहे. त्यासाठी इथं मी काय करतोय, या ठिकाणी डे 2 असं लिहित आहे. सो डे 2 आणि या पद्धतीने तर डे 2 झाला. या ठिकाणी इथं काय करूया आपण, याच्यामध्ये ही जी काही फाईल आहे फिल्मोराची त्याला आपण सेव्ह करून ठेवूया. उद्याच्या सेशन नंतर आपण इन्स्टॉलेशन वगैरे सुरू करणार आहोत, उद्या आणि परवा. ठीक आहे. तर त्या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, तयारीत राहायचंय. उद्या तयारीत राहायचंय, थोडंसं उशिरा थांबायचं. ते रेकॉर्डिंग त्याची होणार नाही, पण इन्स्टॉलेशन होईल. ज्यांचं फिल्मोराचं एक इन्स्टॉलेशन आपण करून घेणार आहोत. अगोदर फिल्मोराचं इन्स्टॉलेशन महत्वाचं आहे आणि पीपीटी बद्दल मी तुम्हाला सांगतो कसं करायचं, काय करायचं. आणि कॅनवाचं तर तुम्ही करू शकता इझिली, त्याबद्दलही बोलूया आपण. फिल्मोरा आणि कॅनवाचं उद्या करूया, फिल्मोरा आणि कॅनवा. ओके, तोपर्यंत जे काही इन्स्ट्रक्शन दिले त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. मोबाईलवर फ्रीज करण्यासाठी फोटो स्क्रीनशॉट काढायचा सर आणि तो तिथं पुढे जोडायचा. ते मी सांगेन तुम्हाला थोडंसं. तुम्हाला तुमची स्क्रीन शेअर करून मी सांगेन. ठीक आहे, नो प्रॉब्लेम एट ऑल. आणि तिथे सुद्धा फ्रीज आहे, फ्रीज फ्रेम तिथं सुद्धा आहे. डायरेक्ट ऑप्शन आहे तिथं, फ्रीज फ्रेम मोबाईलमध्ये सुद्धा आहे. ओके, तर लक्षात घ्या. आता हे सगळ्या गोष्टी झाल्या. आता आपण काय करूया, या ठिकाणी आपला हा जो काही भूमितीचा जो प्रोजेक्ट आहे तो या ठिकाणी आपण आता कंटिन्यू चालू करूया. ओके, आता हा एक होता ऍक्च्युली मी बनवलेला होता आजचा, तो विज्ञानाच्या व्हिडिओच्या स्टार्टचा आहे. आता भूमितीच्या व्हिडिओ, आता हा विज्ञानाचा व्हिडिओ जो असेल
त्याचा स्टार्ट आहे फक्त हा. बरोबर आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला क्लिक केल्यानंतर इथं पुढे असं दिसेल अँड ऑल दीज आर एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक. कोणता पाठ कोणता प्रयोग शिकणार आहात तुम्ही? इयत्ता 7वीचा प्रयोग शिकणार आहात आणि त्याच्यामध्ये इयत्ता 7वीचा कोणता विषय शिकवणार आहात त्याबद्दलची थोडीशी माहिती. आता हे फास्टमध्ये होणार आहे ऍक्च्युली आणि पूर्ण एका मिनिटात एक पूर्ण तुमचा जो काही प्रयोग आहे तो या ठिकाणी काय होणार आहे? पूर्ण होणार आहे. ओके, 30-31 स्लाइड मध्ये. परंतु हा पुढच्या आठवड्यातला तो प्रोजेक्ट आहे सायन्स मधला आणि थोडासा वेगळा घेणार आहे आपण अजून. मी जो तुम्हाला डेमोसाठी दिलेला होता तो वाकडा तिकड्या नळ्याचा तशावाला घ्यायचा आपल्याला काहीतरी. अवघड अवघड प्रयोग घ्यायचा आपल्याला, अवघडवाला. ओके, त्या पद्धतीने तुम्ही सांगू शकता मला की ज्या प्रयोगामध्ये वाकडा तिकड्या नळ्या आहेत त्या कशा काढायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, कारण शेवटी काय तुम्हाला त्या अवघड भाग शिकल्यानंतर सोपवाला येणारच आहे. तुम्हाला सोपवाला भाग येणारच आहे. बरोबर आहे, पण सोपं शिकवलं तर अवघडवाला येणार नाही. हा, सोप्या पद्धतीने शिकणार हे मात्र नक्की. ओके, तर मला सांगा तुम्हाला सोपं शिकायचं आहे का सोप्या पद्धतीनं अवघड भाग शिकायचा आहे? सांगा चॅट करून. सोपा भाग अवघड करून शिकायचा आहे का अवघड भाग सोपा करून शिकायचा आहे? उत्तर मला माहितच आहे. ओके, आणि तुम्ही चॅट करणार नाही हेही माहित आहे, पण काही जण करतील हेही माहित आहे. बर, चला या ठिकाणी आता आपण काय करूया? पीपीटी ओपन करूया. ठीक आहे, आता पीपीटी मध्ये आपल्याला जायचं आहे. या ठिकाणी बरेचसे पीपीटी D1 मध्येच आपण ठेवलेलं होतं ते. D1 मध्ये D1चं आपल्याला D2 मध्ये घेऊन जायचं आहे. ठीक आहे, हा जो आहे कंपास त्याचं अॅनिमेशन शिकायचं पण थोडंसं राहिलं बघा. हे आहे तसं जिथून काल आपण ठेवलेलं होतं तिथूनच आपण इथं परत काय करतोय, याला सुरू करतोय. बरोबर, अवघड भाग नक्की सोप्या पद्धतीने शिकायचं. दर्शना मॅडम आमच्या आहेत म्हणून आधार आहे मला. मोठा भक्कम आधारस्तंभ आहात मॅडम तुम्ही, नाहीतर काय उत्तर दिली नसती कोण, हे तर कसं केलं असतं या माणसानं. सो पाणी पितो जरा थोडस. सगळ्यांना वाटतं की आपण आपापल्या घरी वेगळे बसलेलो आहोत, पण एकाच वर्गात बसलो असं किती जणांना वाटतंय? हात वर करा. एकाच वर्गात बसलो असं वाटायला पाहिजे हो. एकाच ठिकाणी बसलो, हॉलमध्ये बसलो, समोर प्रोजेक्टरवर चालू आहे असं वाटलं पाहिजे, तर होतं ते सगळं. ओके, लक्षात घ्या आता. ओके फाईन. नाऊ काल जिथून आपण सोडलं तिथूनच आता स्टार्ट करतोय आपण. एपिसोड कालचा झालेला होता, आज एपिसोड 2 आहे सीझन 3चा. अँड सीझन 3 एपिसोड 3. ओके, एपिसोड 2 पासून आपण हे सुरू करत होतो. ऍक्च्युली सीझन ओके एपिसोड 2च आहे ना हा. ओके, बरं लक्षात घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे इथपर्यंत आपण हे सगळं कंप्लीट केलेलं होतं. आता वरचा हा रिबीट वगैरे सुद्धा आपण आणलेला होता, राईट? याला थोडंसं 3D करायचं आहे आपल्याला. सो हिअर व्हॉट आय एम गोइंग टू डू, याला सिल्वर कलर द्यायचा आहे थोडासा. या ठिकाणी बघा फॉर्मॅट शेप मध्ये जायचं आहे आणि व्हाईट कलर किंवा सिल्वर कलर द्यायचा आहे तुम्हाला. ओके, आणि इथं थोडस या ठिकाणी याचा जो शेप फॉर्मॅट आहे तो अशा पद्धतीनं इथं जर केला तर ते असं दिसेल, पण ते मार्किंग निघून जातील. हे बघा, इथं इथं असं दिसेल, इथं असं दिसेल, इथं असं दिसेल. हे परफेक्टली 3D दिसतंय, बट त्याची मार्किंग निघून जाते. त्यासाठी बिवल मध्ये जाऊन आपण काय करूया, आला वापरूया. ओके, सो बिवलचा फर्स्ट वाला जो आहे बिवल मध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला हे काम करायचं आहे. ओके, नाही नाही, नाना पाटेकर वगैरे ते विषयांतर होईल. करतो करतो, नाना पाटेकरचंही करतो. सध्या तुम्ही जास्त रागाला घालवलं तर मग नाना पाटेकर उतरेल. ओके, आता बघा या ठिकाणी हा जो भाग आहे तो आपण इथं काय केलेला आहे, 3D पद्धतीने इथं रिपीट ठेवलेला आहे. बरोबर असा. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो शेप आहे, बरोबर 10 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. 20 मिनिटांमध्ये आपण कम्प्लीट उरकून टाकूया. म्हणजे आजही एका तासाचं जे काही आपलं पण आहे तो आपण फॉलो केलेला आहे. बरोबर आहे, आणि बऱ्यापैकी तुम्हाला शिकायलाही मिळेल अशी या ठिकाणी त्याचं नियोजन करूया आपण. या ठिकाणी बघा आता या पद्धतीनं आपण काय करूया, आता याला सिम्पली सरळ ठेवायचं आणि आतल्या ज्या व्हर्टिकल लाईन्स आहेत ते तुम्हाला पॅटर्न द्यायचं. इथं बघा या शेपला सिलेक्ट करायचं, शेप ऑप्शन मध्ये फिल मध्ये इथं तुम्हाला पॅटर्न फिल आहे, पॅटर्न फिल मध्ये जायचं आणि व्हर्टिकल रेषा आहे तिथं. पण या व्हर्टिकल रेषा किंवा तुम्ही या व्हर्टिकल रेषा वापरू शकता. आता तुम्ही या व्हर्टिकल रेषा वापरा, थोडेसे जाडजोड वाटतात आणि ओके वाटतात थोडेसे.
ओके. आणि त्याच्यानंतर ही जी आउटलाईन आहे ती आउटलाईन तशीच ठेवा, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्याला थोडासा 3D लुक द्या, लाईक दिस. शेप इफेक्टमध्ये B1 मध्ये जायचं आणि त्याला या पद्धतीने द्या किंवा थोडीशी खाचा अशा पद्धतीने देऊ शकता. ओके. बट हा गोल दिसणार नाही त्यामुळं. ओके. ही आतली खाच वाटते, इथं वेगवेगळ्या आहेत गोष्टी. ठीक आहे. सो या ठिकाणी इथंपर्यंत मी असं घेतो, राईट. आता आणि मधला एक चौकोन आहे तोही घ्यायचा या ठिकाणी बघा. याला परत मी याला कंट्रोलने डुप्लिकेट केलं, याला थोडंसं छोटं केलं, याला थोडंसं छोटं केलं. छोटं केल्यानंतर या ठिकाणी याला हा जो भाग आहे तो या ठिकाणी इथं ठेवला असा आपण. याची आउटलाईन काढा आणि पॅटर्न सुद्धा काढा. आउटलाईन काढा, याची आउटलाईन ठेवा, ब्लॅकवाली आउटलाईन ठेवा आणि शेप सॉलिड फिल द्या त्याला, सॉलिड फिल. आणि हा बिवल काढा, शेप इफेक्ट मध्ये बिवल काढा. वरच्याचं डुप्लिकेट केलं ना आपण, त्याला नन करायचं. शेप इफेक्ट मध्ये काय करायचं, बिवलला जाऊन इथं नन करायचं. अँड देन या ठिकाणी तुम्हाला तुम्ही ग्रेडियंट किंवा हे त्या ग्रेडियंट द्या आणि ग्रेडियंटला या ठिकाणी किंवा सॉलिड फिल देऊ शकता तुम्ही. या ठिकाणी दोनच स्टॉप ठेवा. या स्टॉपला सिलेक्ट करून याला डिलीट करा, या स्टॉपला सिलेक्ट करून याला डिलीट करा. आणि हे जे आहे ना या पद्धतीने इथं ठेवा. त्याला थोडंसं व्हर्टिकल पद्धतीने करायचं असेल तर याची विड्थ जी आहे, याची विड्थ तुम्हाला कमी करायची आणि याची जी हाईट आहे ती इथं वाढवायची अशी, किंवा विड्थ थोडीशी अजून वाढवूया आपण. ओके, लाईक धिस. ओके, विड्थ वाढवूया, इथून इथं याची विड्थ वाढवूया. ठीक आहे. या दिन झालं. आता पाठीमागचा पिक्चर पैकी काय काय राहिलाय भाग तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. आता हा जो अनुकुचितर भाग आहे तो या ठिकाणी काढायचा आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला रेक्टँगलच घ्यायचा, हा रेक्टँगलच घ्यायचा तो अनुकुचितर भागासाठी. हा रेक्टँगल छोटा करायचा, याला परत आडव्यानं छोटा करायचा परत. ओके. आणि याला या भागामध्ये आणायचं आहे. या ठिकाणी बघा, या भागामध्ये आणलं आपण थोडंसं आणि या ठिकाणी इथं ठेवलेलं आहे. या ठिकाणी ठेवल्यानंतर याला थोडंसं तिरकं करायचं आहे. ओके, याला इथं तिरकं केलं असं. आणि तिरकं केल्यानंतर याला बऱ्यापैकी प्रमाणात तुम्हाला काय करायचं आहे, कमी करायचं आहे. ओके, याला इथं कमी करायचं आहे आणि यालाही थोडंसं कमी करायचं आहे, इथंपर्यंत कमी करायचं आहे. आणि वर्ण सुद्धा कमी करायचं आहे. ओके, इथंपर्यंत कमी केलं आपण, बरोबर आहे. आता याला बरोबर या भागामध्ये आपण असं ठेवलेलं आहे. आणि या ठेवल्यानंतर तुम्हाला इथं शेप फॉर्मॅटमध्ये जाऊन एडिट शेपला जायचं आणि एडिट पॉइंट्सला जायचं. आणि पॉइंट्सला गेल्यानंतर मधला जो भाग आहे हा मधला, ओके, हा सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर हा अनुकुचित भाग पुढे आणायचा. ठीक आहे. आता हा पुढे आणल्यानंतर सगळा ग्रेडियंटचा खेळ आहे आता. आता बघा, हा थोडंसं या बाजूला घ्या. ओके, लाईक धिस. आणि याला इथं ग्रेडियंट द्या. ग्रेडियंट दिल्यानंतर व्हर्टिकल ग्रेडियंट द्या याला. तर बघा, इथून असं वरून डार्क किंवा वरून लाईट आणि खालून डार्क, असा तुम्ही, हा वरून लाईट आहे बघा, खाली डार्क आहे असं दिसतोय. आणि हा डार्क जो आहे ना तो थोडासा इकडे आणा असं. डायरेक्शन कोणती आहे बघा, डायरेक्शन ही ठेवा वाटली तर. ओके, या पद्धतीनं हे बघा, हा अनुकुचित भाग सुद्धा त्याचा झाला तयार. तो स्पष्ट चांगला असा दिसला पाहिजे. अँड त्याला अजून वाटलं तर तुम्ही काय करू शकता, याला अजून छोटं करू शकता, लाईक धिस. ओके, या पद्धतीने इथं दिसतंय तुम्हाला. ओके, त्या पद्धतीने इथं ठेवायचं आहे. ओके, तर हा भाग झाला, अनुकुचित भाग सुद्धा झाला. आता काय काय ग्रुप करायचं आणि काही नाही, कारण याचं जे काही सर्क्युलर अॅनिमेशन आहे ना, त्यासाठी जसं तो आजचा फिनिशिंग करायचा आपल्याला टॉपिक, तो तसं त्याचं सुद्धा फिनिशिंग आहे. ओके, तर त्याचं फिनिशिंग अॅनिमेशन कसं करायचं याचं, तोही भाग आपल्याला थोडासा उद्या या ठिकाणी कंटिन्यू आपण घेणार आहोत. आता बघा, आता हे इथंपर्यंत आपण असं ठेवलं, राईट. इथंपर्यंत ठेवल्यानंतर हा एक भाग राहिलेला आहे आपल्याला, हा जो त्रिकोण आहे ना तो घ्यायचा. त्रिकोण घ्यायचा यावेळेस. आता काटकोन त्रिकोण घ्या किंवा तुम्ही चौकोनच घ्या. ओके, चौकोनच. आणि इथं परत एडिट शेपनं एडिट पॉइंट्स आणि हा जो भाग आहे तो इथं डिलीट पॉइंट करायचा, एक पॉइंट राईट क्लिक करून. हा झाला अशा पद्धतीनं. आणि याला काय करायचं, इकडून तिकडून हलवायचं असतं. आता हे आपल्याला बघायचंय, याला उलटा करायचा आहे. याला वरच्या बाजूला घ्या. हे बघा, या पद्धतीनं. मी मुद्दाम का दाखवतो तुम्हाला, की तुम्हाला करता आलं पाहिजे, त्यासाठी काहीही करता आलं पाहिजे. या शेपॉलॉजीचा भाग आहे हा. आता त्याच्यानंतर इथं काय करायचं आपल्याला, इथं सरळ ठेवायचं आहे असं. आणि इथं असं थोडंसं सरळ ठेवायचं आहे. आणि हा जो भाग आहे तो थोडासा कमी करायचा आहे. हा भाग जो आहे तो थोडासा इकडे आणायचा आहे. आणि हा जो भाग आहे ना तो या भागामध्ये ठेवायचा आहे आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे हे जे काही नटबोल्टिंग आहे त्या नटबोल्टिंगला इथं फिट होणारा भाग आहे. थोडासा रोटेट करायचा वरचा आयकॉन घेऊन आणि इथं रोटेट करायचं आहे. या पद्धतीनं ठेवायचं आहे. आणि तोच ग्रेडियंट फिल देऊया.
इथं बघा हा व्हाईट वाला थोडंसं ग्रेडियंट फिलला, याला सुद्धा थोडंसं डार्क करावं वाटलं तर ओके, या पद्धतीनं थोडंसं अजून आपण डार्क करूया. ओके, अशा पद्धतीने दिसलं पाहिजे. आणि आउटलाईन कम्प्लिटली ब्लॅक ठेवा. इट्स क्लिअर. सो हिअर इट विल लाईक दिस. तर त्याच्यानंतर हा जो भाग आहे सिम्पली यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी बघा हा चौकोन, इथं काय घेणार तुम्ही, इथं बघा हा जो चौकोन आहे ना, त्यासाठी त्रिकोण घ्या. त्रिकोणापासून चौकोन बनवा. या ठिकाणी बघा इथं एक आहे, आणि तुम्हाला इथं काय करायचं आहे, आता एडिट शेप, एडिट पॉइंट्स मध्ये गेल्यानंतर इथं काय करायचं, ऍड पॉइंट करायचा. आणि पॉइंट ऍड झाला की मग तो पॉइंट इकडं वाढवायचा, इकडं अशा पद्धतीने. आता इथं परत जायचं शेप फॉर्मॅटमध्ये, एडिट पॉइंट्स, आणि हा जो पॉइंट आहे ना तो इथं घ्यायचा असा इकडच्या बाजूला, आणि इथल्या बाजूला घ्यायचा. बघा इथं त्रिकोण घ्यायचा होता तर आपण चौकोन घेतला, आणि तो चौकोन सरळ सरळ दिसतोय तुम्हाला, चौकोन घ्यायचा होता. पण ट्विस्ट आहे यामध्ये सुद्धा, आपण काय घेतला, त्रिकोण घेतला, आणि त्रिकोणापासून काय बनवला, चौकोन बनवला. ओके, अशा प्रकारच्या कलात्मकता थोड्याशा करता आल्या तर मग तुम्ही कुठं अडणार नाही, आणि त्या पद्धतीची दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती तुमची होईल. या ठिकाणी बघा आता या पद्धतीने याला थोडंसं खाली ठेवायचं आहे. थोडंसं तिरकं झालेलं आहे तर त्याला एडिट शेपमध्ये जाऊन एडिट पॉइंट्समध्ये, आणि इथं थोडंसं खाली ठेवायचं असं. आता हा फक्त एंड धरायचा, त्याला एडिट पॉइंट्समध्ये जाऊन या पॉइंटला धरायचा, आणि त्याला थोडंसं या पॉइंटला, एकच मिनिट, हे व्हाईट वाला सिलेक्ट होतं. एक मिनिट, त्याला झूम मध्ये थोडंसं इकडच्या बाजूला घ्या, आणि एडिट पॉइंट्स मध्ये हा जो पॉइंट थोडासा, याला कसं करायचं सांगतो मी तुम्हाला. हा जो भाग आहे ना, अजून एक चौकोन घ्यायचा असा, हा चौकोन याच्यावर ठेवायचा असा, दोघांची आउटलाईन काढून टाकायची. वरच्याचा कलर घ्या, इथं या पद्धतीनं दोघांची आउटलाईन काढून टाका. शेप आउटलाईन, नो आउटलाईन करायचं. हा भाग घ्यायचा, सिलेक्ट करायचा, परत हा भाग सिलेक्ट करायचा, आणि मर शेप मध्ये सबस्ट्रॅक्ट करायचं. आता खालचा भाग आपल्या, हा वरचा भाग उडवायचा, त्यामुळे पहिल्यांदा हा सिलेक्ट करायचा, आणि जो उडवायचा आहे भाग कंट्रोल धरून त्या 2 नंबरला सिलेक्ट करायचं, आणि परत मर्ज शेप मध्ये वजा बाकीचं सबस्ट्रॅक्ट करायचं. म्हणजे आता हा परफेक्टली चौकोन तयार झाला आपला. बरोबर आहे, हा चौकोन तयार झाला. तिथून तर आपण इझिली घेऊ शकलो असतो, बरोबर आहे ना. पण कसं करायचं, स्वतःला अभिमन्यू बनवायचं, आणि चक्रव्यूहात अडकायचं, आपणच अडकायचं आणि आपणच सुटायचं. कॉन्फिडन्स वाढत जातो, हळूहळू कॉन्फिडन्स वाढत जातो आपला, आणि कॉन्फिडन्स वाढल्यामुळेच गोष्टी होतात मग या सगळ्या शक्य. हे करायचंय, काय करत 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 करायचं असतं, होतं ते. ओके, तुम्ही पहिल्यांदाच जर नकारात्मकता तुमच्यामध्ये बाळवली की हे हे नाही, थोडा वेळ लागेल, जरा करावं लागेल, जरा मला थांबावं लागेल, मला जरा हे आहे, यादी बनवायचे आहेत, मला इकडं जायचंय, तिकडे जायचंय, लग्न अटेंड करायचंय, हे सगळं सोडायचं, आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काही समोर चॅलेंज आहे ते पूर्ण करायचं. या ठिकाणी स्वामी विवेकानंद, बरोबर आहे, त्यांनी सांगितलेलं होतं त्या पद्धतीने ते करायचं. आता बघा हा जो भाग आहे ना, त्याला इथं ग्रेडियंट द्यायचंय तुम्हाला. इथं बघा हा भाग इथे घेतला, आणि त्याच्यानंतर ग्रेडियंट घेतला. ग्रेडियंट घेऊन काय करायचं, हे बघा 1 2 3 4 असे स्टॉप तुम्ही घेऊ शकता. व्हर्टिकल लाईनिंग सारखं तिथं आलं पाहिजे, असं समथिंग तुम्हाला जर करायचं असेल, सपोज लाईक दिस, समथिंग लाईक दिस. आता पाठीमागे बघा कोणकोणते कलर आहेत, त्या पद्धतीने इथं ग्रेड्स, त्याचे ग्रेड्स कसे आहेत, असे असे ग्रेड्स आहेत, ते व्हाईटचेच ग्रेड्स आहेत. पहिल्यांदा हा ग्रेड आहे, हा थोडासा व्हाईट ग्रेड आहे. आता उभा उभा ग्रेड आहे, आडवा करून घ्या वाटलं तर अगोदर, आणि त्याच्यानंतर हा ग्रेड आहे. या स्टॉपला काय करायचा, त्याच्या पुढचा ग्रेड घ्यायचा. ओके, त्याच्या पुढचा थोडासा एक गॅप घेऊ शकता तुम्ही, या पद्धतीने घ्यायचा. ओके, आता आणि याला थोडासा इथं आपण काय करूया, इथं एकदम डार्क वाला झाला. ओके, आता हे अशा पद्धतीने दिसतंय खरं, बट आपल्याला व्हर्टिकली करायचंय. कसं करायचं आहे, व्हर्टिकली. या ठिकाणी इथं व्हर्टिकली केला, आणि बघा आता हा जो आहे, ओके, या पद्धतीने जर तुम्ही थोडंसं पुढे घेतलं याच्यावर, आता हे एकत्रित एकदम सगळं एकसंध दिसत आहे, पण ते एकसंध आहे का, खालचं मागचं मागचं एकसंध नाहीये, ते वेगवेगळ्या पट्ट्या दिसत आहेत. तर त्या पट्ट्या ग्रेडियंटनं आणायच्या आहेत, पट्ट्या पट्ट्या आखत बसायच्या नाहीत. अवघडमध्ये जायचं म्हणजे काय, डॉन्की वर्क नाही करायचं, स्मार्ट वर्कच करायचं आपल्याला. ओके, त्रिकोणापासून चौकोन बनवणे हे स्मार्ट वर्क आहे ऍक्च्युली. कारण त्रिकोण सापडला, त्रिकोण घेतला, चौकोन बनवला. ओके,
जे सापडलं ते घेतलं आणि त्याच्यापासून ते तयार केलं. आता इथं कसं करायचं, थोडंसं पुढं पुढं करायचं. हे बघा, हे थोडंसं पुढं केलं. आता या दोन्हीला घेऊन तुम्हाला जसं जसं पुढं, आता त्याला सगळ्यांना हिथूनच काय करायचं माहिती, याला थोडंसं पुढं करूया. हे बघा, थोडंसं याला इकडं आणूया आणि परत याला या भागामध्ये आणूया इकडं असा. परत याला थोडंसं पुढं आणूया असा. याला परत थोडासा पुढं आणूया असा. याला थोडासा पुढं आणूया असा. ओके, थोडस याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक दिसायलाही पाहिजे थोडासा. त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला इथून घ्यावं लागेल. याला कम्प्लिटली ब्लॅक करा आता. याला इथून खालून घ्या, इथून इथून कम्प्लिटली ब्लॅक नाही, इथून घ्या. याला हा वाला घ्या आणि याला जे आहे ना ते वरच्याचा घ्या. ओके, याला जे आहे याला थोडस पुढे आणूया आपण. याला जे आहे त्याच्यानंतरचा हा वाला घ्या आणि त्याच्यानंतर हा वाला थोडंसं अजून मुवमेंट तुम्हाला चेंज करावं लागेल. बरोबर आहे. त्यानंतर हा वाला घ्या. त्याच्यानंतर आता इथं हा वाला घ्या. ओके, आपण जास्त शेड वापरूया, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर जो आहे हा वाला तुम्ही घ्या. बरोबर आहे. आता इथं थोडस कसं कसं सरकवायचं आहे बघा ते. ओके, त्या पद्धतीने इथं करून घ्या. ओके, हे थोडस लाइनिंग लाइनिंग अशी दिसली पाहिजे, त्या पद्धतीने थोडस करून घ्यायचं. किंवा एखादाच परत तो डार्क भाग इथं आणूया असा, म्हणजे जेणेकरून हे सेपरेट होईल. बरोबर आहे. तर बघा या ठिकाणी अचानक डार्क भाग आणूया इथं. हा, एकदम डार्क घेतल्यामुळे ते थोडंसं हे झालं. लेट मी सी. हे बघा, इथंपर्यंत थोडस याला इथं एक ग्रेडियंट दिसला, याला एक ग्रेडियंट दिसला असा. बरोबर आहे. या पद्धतीने आता ते घेताना त्यांनी घेतलेलं आहे ना, ते सेपरेट सेपरेट घेऊन एकत्रित केलेलं आहे ऍक्च्युली. आपण ग्रेडियंटनं थोडंसं हे साधतोय. बरोबर आहे, ग्रेडियंटनं. त्यासाठी तुम्हाला हेतून थोडस जास्त कलरिंग थोडीशी घेऊन करावी लागेल. ओके, जास्त शेड्स, वेगवेगळे शेड्स तुम्हाला त्यामध्ये असावेत अशा प्रकारचं घेऊन तुम्ही या ठिकाणी करू शकता. थोडंसं आपण असं करूया बघा, हे असं याच्यावर चढूया आणि हे जे आहे ना, हे बघा थोडंसं असं करूया. ओके, इथंपर्यंत असं करूया आपण सध्या. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे तो थोडासा व्हर्टिकल ठेवूया आपण. ओके, किंवा आपण थोडासा असा असा ठेवूया. बरोबर आहे. या पद्धतीने ठेवूया आणि हा जो भाग आहे आता त्याला काय करायचं आहे, या ठिकाणी बघा हा जो शेप आहे तो शेप घ्यायचा आणि या ठिकाणी या पद्धतीनं थोडंसं व्हर्टिकली ठेवायचं आहे. व्हर्टिकली ठेवल्यानंतर त्याला इथं पॅटर्न फिल द्यायचं. पॅटर्न फिल देताना काय करायचं, या ठिकाणी पॅटर्न फिल द्यायचं, इथं फिलमध्ये जायचं, पॅटर्न फिल द्यायचा आणि इथं आडवं करून घ्यायचं. आडवं केलं की नंतर या ठिकाणी असं ठेवायचं आहे तुम्हाला. आणि तुम्हाला या ठिकाणी थोडंसं छोटं करायचं याला आणि वर्ण सुद्धा थोडंसं छोटं करायचं आहे आणि इकडनं सुद्धा थोडंसं काय करायचं आहे, छोटं करायचं आहे. आणि छोटं केल्यानंतर या ठिकाणी इथं थोडंसं पुढे जायचं आहे, पुढे जायचं आहे या पद्धतीने. बरोबर आहे. अँड इट्स ओके नाव. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, इन्सर्ट मध्ये जायचं आहे, शेप मध्ये जायचं आहे आणि हा जो चौकोन आहे तो चौकोन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला या चौकोनाला बरोबर या ठिकाणी इथं ठेवायचा आहे. ओके, आता बघा याला या पद्धतीने इथं आपण ठेवलास, राईट. आणि त्याला इथं ग्रेडियंट फिल द्या. ग्रेडियंट फिल लाईक धिस सेम ठेवायचा. बरोबर आहे. अँड देन आता पाहूया, आता पाठीमागचं पिक्चर आपण या ठिकाणी काढून पाहूया. आता इथं ही जी सिस पेन्सिल आहे ना, ही सिस पेन्सिल या ठिकाणी इथं आपल्याला ठेवायची आहे अजून. बरोबर आहे. हा शेप त्याच्या पुढं असणार आहे, तर इथं बरोबर त्याच्यामध्ये अडकलेलं असं वाटायला पाहिजे. थोडंसं आपल्याला हा वाढवावा किंवा कमी करावा लागेल, ते बघूया असं कसं करावं लागतं ते. आता पाठीमागचं आपण काढूया आणि आपलं आणि त्यांचं या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा झाली. आता आपल्याला थोडंसं यामध्ये चेंजेस करायचे आहेत. आता बघा हा जायचं आहे शेप इफेक्ट मध्ये, प्रिसेट मध्ये. याला इथं काय करून घ्यायचं, ओके, या पद्धतीनं इथं व्हाईट आउटलाईन येते बघा, व्हाईट आउटलाईन तशी ठेवा. ओके, अदरवाईज तुम्ही आता हे कम्प्लिटली
याचं ट्रान्सपरन्सी काढून टाका. हे बघा, हे ट्रान्सपरन्सी हे कम्प्लिटली निळं झालं. ओके, हे सुद्धा आता कम्प्लिटली निळं झालं आणि हे सुद्धा आता कम्प्लिटली निळं झालं. पण निळं द्यायचं नाही आपल्याला ग्रेडियंट द्यायचं आहे, बरोबर आहे ना. सो हिअर वी कॅन सी इथं ग्रेडियंट तुम्ही अशा प्रकारचं थोडंसं, आता एवढे शेड्स लागणार नाहीत याला, थोडेसे कंपासच्या स्टीलचा थोडासा फील येईल, स्टीलचा, या पद्धतीने थोडंसं आपल्याला इथं करायचं आहे. इथं बघा थोडासा असा ठेवला आपण लाईक धिस आणि तेच इथं द्यायचं आहे. याला सिलेक्ट करा, इथं ग्रेडियंट फिल द्या. हा ग्रेडियंट फिल झाला आणि ही जी आउटलाईन आहे ती आउटलाईन थोडीशी काय करूया आपण, याची ऍक्च्युअली कमी करूया. ठीक आहे, शेप आउटलाईन मध्ये वेट आहे बघा, वेट मध्ये इथं काय करायचं, आउटलाईनला कमी करायचं, म्हणजे थोडंसं बऱ्यापैकी व्यवस्थित दिसेल. थोडंसं 3D करूया आता. बिवल मध्ये जाऊन हा 3D कलर द्यायचा आणि याला सुद्धा इथं काय द्यायचं, बिवल मध्ये जाऊन इथं काय करायचं, याला 3D द्यायचा. 3D दिल्यानंतर इथं बघा थोडासा गॅप पडलेला आहे, त्या गॅपला इथं परत जायचं शेप फॉर्मॅटमध्ये आणि शेप फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी एडिट शेप मध्ये जायचं आहे, एडिट पॉइंट्स मध्ये जायचं आहे. हा जो गॅप आहे तो या ठिकाणी भरून काढायचा आहे, बरोबर आहे. आणि इथं सुद्धा थोडासा एक गॅप आहे, बरोबर आहे. त्याला सुद्धा काय करायचं आहे, या ठिकाणी बघा शेप फॉर्मॅटमध्ये जायचं आहे, एडिट शेप, एडिट पॉइंट्स मध्ये जाऊन हा जो पॉइंट आहे तो या ठिकाणी इथं वाढवायचा आहे अशा पद्धतीने. आणि हा जो पॉइंट आहे एडिट शेप, एडिट पॉइंट्स, आणि हा सुद्धा पॉइंट इथं काय करायचं, असं वाढवायचा आहे. ठीक आहे, या पद्धतीने इथं झालं. सो इट इज परफेक्टली मॅच्ड. या ठिकाणी बघा थोडासा वेगळा बिवल आलेला आहे इथं, तोच बिवल इथं देऊन बघूया आपण. या ठिकाणी बघा हा या टाईपचा समथिंग दिला किंवा याला सुद्धा हाच देऊया. दोघाला सेम द्यायचं पण देताना बिवल, आणि याला सुद्धा हाच देऊया, जेणेकरून इट विल लुक लाईक धिस. आणि याला जे आहे ते पहिल्या वाला देऊया आपण, हे बघा हा वाला, म्हणजे इथं अणकुचीदार एकदम दिसेल ते, बरोबर आहे. आणि हे जे आहे वरचा जो निळा निळ दिसतोय ना, ते काळं करायचं. फोरग्राऊंड आहे त्याला इथं काय करायचं, ब्लॅक करायचा. आणि जो बॅकग्राऊंड आहे त्याला सुद्धा काय करायचं, तर थोडासा अशा प्रकारचं घ्यायचं किंवा थोडासा लाईट वाला घेऊया आपण. ओके, लाईक धिस, इट्स ओके फॉर धिस. आणि इथं हा जो ग्रेडियंट आहे तो थोडासा डार्क वाला घेऊया इकडं, आणि हा थोडा अजून डार्क त्याच्यापेक्षा. ओके, या पद्धतीने झालं. ओके, याची जी आउटलाईन आहे ती आपण थोडीशी वाढवूया, इथं शेप आउटलाईन वाढवूया, राईट. आणि हा जो भाग आहे त्याला ग्रेडियंट द्यायचा आहे तुम्हाला, या पद्धतीने ग्रेडियंट दिला आणि इथं याला 3D द्यायचं आहे तुम्हाला. ओके, सो हिअर यू कॅन डू धिस ऑल्सो. ओके, लाईक दिस, बट जो पहिला वाला होता ओके त्या पद्धतीनं हा वाला तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. आणि इथं बघा हा जो भाग झालेला आहे आपला हा वाला, तो इथं सेम टू याला याला अगोदर काय करा, या दोन्हीला सिलेक्ट करा आणि ब्रिंग टू फ्रंट करा. ते बघा ब्रिंग टू फ्रंट केला तर हा व्यवस्थित थोडंसं या पद्धतीने इथं दिसू लागेल, बरोबर आहे. सो हिअर ही आपली पेन्सिल वगैरे तयार झाली अँड एव्हरीथिंग इज सेट नाव. आता याला काय करायचं आहे आपल्याला, बरोबर हा जो याचा जो काही कर्सरचा जो पॉइंट आहे याला थोडस वर ठेवा, असं बरोबर असा याला पॅरलल ठेवायचा. आता याला थोडस अजून याला 3D करूया. सो बिवल मध्ये जाऊन याला थोडस 3D करूया. ओके, याला सुद्धा थोडस बऱ्यापैकी 3D करूया आपण, बिवल अँड लाईक धिस. सो इट विल लुक लाईक धिस नाव, परफेक्टली मॅच्ड. ओके, या पद्धतीनं इथं दिसत आहे. ओके, आता आउटलाईन तुम्हाला द्यायची असेल सस्पेन्सिलला द्या, परंतु विदाऊट आउटलाईनचीच ते चांगली दिसत आहे, बरोबर आहे. तर आपलं हे जे काही क्रिएशन आहे त्या टाईपने इथं करायचं आहे आपल्याला. आता इथं बघा याला इथं त्यांनी जो काही फोरग्राऊंड दिलेला आहे थोडासा इथं असा ठेवूया. ठीक आहे, आता याला आपण डिलीट करून टाकायचं आहे, कारण आता आपल्याला याच्यावर सगळं काम करायचं. आता एक एक सुट्टे हे जे सगळे पार्ट आहेत ते आपल्याला सुट्टे झालेले आहेत, बरोबर आहे. सो आता हे गोल आपल्याला हे तर जसं आपल्याला ते हे करावं लागतं, फुल्या मारावं लागतात किंवा हे बनवावं लागतं, काय बनवावं लागतं, लंब रेखा वगैरे ते आपल्याला सगळं बनवावं लागतं. तर त्या पद्धतीने आपल्याला ते थोडंसं करायचं आहे. तर ते करायचं कसं ते त्या ठिकाणी हे पाहणं खूप महत्वाचं आहे. सो दॅट्स वाय व्हॉट आर वी गोइंग टू डू नाऊ. सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे की इट्स 10:32. तर ते मी तुम्हाला सांगेनच, पहिल्यांदा फक्त एवढं करून घ्या, आता एवढं सगळं बनवा आणि या पहिल्या स्लाइडला फक्त हे काय करायचं, हे सगळं उलटे करायच्या गोष्टी, बरोबर आहे, उलटे आणि बाहेर आणायचे. आणि त्यालाही बघा कशा पद्धतीने करायचं आहे. हा जो भाग आहे तो इकडे आणायचा, हा जो भाग आहे तो इकडे आणायचा, हा जो भाग आहे तो इथं वर आणायचा, याला उलट करायचा,
परत या भागाला सुद्धा काय करायचा, उलटा करायचा. या भागाला सुद्धा काय करायचं, उलटाचे सगळे स्पेअर पार्ट्स आपल्याला सेपरेट करायचे. तर हा भाग खाली घ्या, याला सुद्धा काय करा, उलट करा. हा रिबीट सुद्धा घ्यायचा आणि त्याला उलटा करायचा आहे. ओके, आणि त्याला सुद्धा हा या भागाला सुद्धा उलट करा आणि त्याच्यानंतर याला इथं वर ठेवा. आणि त्याच्यानंतर हा जो भाग आहे तो या भागाला आणा, या भागात आणा असा. हे परत याला या भागात आणा. सगळं आग्नेय, नैऋत्य, ईशान्य, वायव्य सगळ्या दिशेला आणि उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम तर आहेच. ओके, तर हे सगळे आपण काय केले, सेपरेट केलेले आहेत आणि ही स्लाइड आता मोकळी झालेली आहे. आता हे सगळे एकत्रित येणार आहेत आणि या ठिकाणी हे इथं एकवटणार आहेत. तर ट्रान्झिशन मध्ये आपल्याला काय करायचंय, मॉर्फ ट्रान्झिशन इथं वापरायचं आहे. ऑफिस 365 जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्कीच काय करा, या ठिकाणी आपलं जे काही आहे ते घ्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये मॉर्फ जे आहे ते या ठिकाणी मी आपण इथे सिलेक्ट करतो आणि बघा आता या पद्धतीने येईल. परंतु हे थोडंसं आपल्याला इथं जे बोलणार आहोत आपण त्या पद्धतीने इथं त्या वेळेत झालं पाहिजे. त्यासाठी ते काय करायचं, याला इथं 4-5 सेकंद इथं वेळ द्यायचा. बरोबर आहे, 5 सेकंदाचा दिला वेळ आणि परत मॉर्फ केला. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूमितीचा लंब काढायचा भाग पाहणार आहोत. झालं आपला इंट्रो, एवढाच असं करू शकता. आता ज्या इयत्तेला तुम्ही व्हिडिओ पाठवता त्या इयत्तेला इयत्ता तर माहितच आहे, पण तुम्ही आपण सध्या जे बनवत आहोत बरोबर आहे, एकदम स्पष्ट सगळ्यांना समजलं पाहिजे. जे म्हणजे नॉन स्टुडंट आहेत, म्हणजे टीचरसाठी सुद्धा आहे, तर त्यांना असं समजलं पाहिजे हा व्हिडिओ कितवीचा आहे, कितवा पाठ आहे, कितवा नाही. ओके, ते त्यासाठीचा. आता 6वीचा 17वा पाठ आहे हा, गणिताचा पाठ आहे. ओके, तर ते सगळं या ठिकाणी इथं बोलायचं नाही आपल्याला, फक्त इथं स्वागत करायचं. कारण बोलणार कसं इयत्ता वगैरे ते कर्कट, म्हणजे हे जे काय कंपास आहे ना, तो कंपासच बोलणार आहे, तो कंपासच बोलणार आहे. ओके, या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. सो हिअर या ठिकाणी बघा, आपल्याला काय करायचं, इफेक्ट ऑप्शन मध्ये या ठिकाणी कंपास बोलणार आहे, म्हणजे ते एआयचं नाही बरं का वापर, म्हणजे कंपास गोल फिरणार आहे आणि ते गोल फिरल्यावर एक वर्तुळ तयार होणार आहे. ओके, तो जसं जसं गोल फिरेल तसं तसं ते वर्तुळ तयार होणार आहे आणि त्या वर्तुळाच्या आत जसा जसा वर्तुळ बनेल तसं तसं ते नाव रिव्हील होईल, असं दाखवायचं आपल्याला. म्हणजे काय काय बघा सांगितलं मी तुम्हाला, वर्तुळ म्हणजे कंपास जसा फिरेल तसा वर्तुळ फिरेल, वर्तुळ तयार होईल, वर्तुळ जसा तयार होईल तसं त्यात नाव तयार होईल. तिन्ही अॅनिमेशन सायमल्टेनियसली झाले पाहिजेत. ते अॅनिमेशन कसं करायचं तो भाग फिनिशिंगचा उद्या असेल आणि आज तुम्हाला इथपर्यंत करायचंय, पूर्ण कंपास बनवायचा आणि एवढं व्हॉइस ओव्हर द्यायचा आणि पाठवायचा मला होमवर्क आपल्या ग्रुपला. या ठिकाणी बघा, आता असं बोलायचं तुम्हाला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत. परत स्क्रिप्ट बदला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत आहे. आता स्वागत आहे म्हणत असताना काय करायचं, या ठिकाणी बघा, हे सगळं या ठिकाणी हा कंपास डान्स करत डाव्या बाजूला जाणार असंही दाखवू शकता तुम्ही. थोडंसं हे काय होते, डिस्टन्स वाढतोय कमी होतोय, डिस्टन्स वाढतोय कमी होतोय, असं दाखवायचं असेल तर तसंही तुम्ही दाखवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हे बघा, आता हे एवढे जे ग्रुप्स आहेत, आता हा जो भाग आहे, ठीक आहे, या लाईक धिस, आणि हा जो भाग आहे, हे सगळे कंट्रोलने सिलेक्ट करून ठेवायचे. आणि हा एक घ्या, हा एक घ्या. ओके, हा घेऊ नका मधला, हे मधले तिन्ही घेऊ नका, हे एवढं घ्या आणि याला इथं काय करा, ग्रुप करा, याला ग्रुप करा आणि परत या दोन्हीला ग्रुप करा फक्त. ओके, या दोन्हीला ग्रुप करा, म्हणजे बघा, हा एक तुकडा झाला, हा एक तुकडा झाला, बरोबर आहे. आणि आता या तिन्हीला काय करायचं आपल्याला या ठिकाणी तसं करायचं आहे. ठीक आहे. दुसऱ्या स्लाइडला मॉर्फ द्यायचा, म्हणजे पहिली स्लाइड मॉर्फने येते. ओके, पुढची स्लाइडला करायचं. त्यातला कंटेंट कसा आला पाहिजे, त्यातला कंटेंट, ज्या स्लाइडवरचा कंटेंट कसा आला पाहिजे ती स्लाइड सिलेक्ट करायची, पहिली आणि दुसरी हे तर महत्वाचं नाही. ओके, आता इथं 2 स्लाइड आहेत, दुसऱ्या स्लाइडवरचा कंटेंट तसा आला पाहिजे होता आपल्याला, बरोबर आहे. पहिल्या स्लाइडवर तर काहीच ठेवलेलं नाही आपण, त्या स्लाइडचा कंटेंट या स्लाइडवर स्मूथ यावा. ओके, आता या तिन्हीला सिलेक्ट करून काय करायचं, याला इथे या ठिकाणी ग्रुप करायचं. आता हा ग्रुप केला तर याचे 3 तुकडे पडले. आता ते पडले तुकडे, अजून एक राहिला, रिपीट राहिला. आता परत याला डुप्लिकेट करा, डबल ग्रुप व्हायला नको.
आणि परत अनग्रुप करताना एकत्रितच अनग्रुप झालं पाहिजे. त्यासाठी आत्ताच काय करायचं, 4 सिलेक्ट करायचे आणि या ठिकाणी ग्रुप करायचा. म्हणजे 3 तुकडे पडले, इथं हा एक तुकडा पडला, परत हा एक तुकडा पडला, परत हा एक तुकडा पडला. बरोबर आहे. आता हे डाव्या बाजूला जाणार आहे आणि इकडं वेलकम म्हणून येणार आहे, वेलकम. ओके, तर आता बघा इथं डुप्लिकेट स्लाइड करूया आपण. डुप्लिकेट केल्यावर याला काय करायचं, याला या बाजूला थोडंसं असा करायचा. ओके, आणि याला या बाजूला थोडंसं करायचं. ओके, आणि याला मध्ये ठेवायचा असा. बरोबर आहे. आणि परत थोडंसं याला थोडंसं डाव्या बाजूला एकदम टिल्ट करून थोडंसं डाव्या बाजूला घ्यायचं. परत यालाच डुप्लिकेट करायचं आणि परत याला डुप्लिकेट करायचं. याला डुप्लिकेट करून थोडंसं डाव्या बाजूला आणायचं. परत जे पाठीमागचा जो भाग आहे त्याला डुप्लिकेट करायचं, त्याला या भागात आणायचं असा. बरोबर आहे. आणि त्याला त्याच्या म्हणजे सगळं सिलेक्ट करायचं आणि सगळं सिलेक्ट करून काय करायचं, या ठिकाणी याला या भागात आणायचं असं. ओके, इथंपर्यंत असं करायचं. आणि या सगळ्याच्या मध्ये कोणतंच अॅनिमेशन द्यायचं नाही, नन करायचं. ट्रान्झिशन कोणतंच द्यायचं नाही. हे असं झालं, हे असं झालं. हे बघा आता हे असं झालं, हे असं झालं. आता याला फक्त याला याला या भागामध्ये घेऊन जावं लागेल तुम्हाला. ओके, सो बघा 1 2 3 4 5. ओके, या पद्धतीने इथं कट करून घेऊया आता याला. सो हा जो भाग आहे इथून इथपर्यंत बघा, शिफ्ट धरायचं आणि याला परत शिफ्ट धरायचं. याला धरायचं अगोदर, परत याला धरायचं, शिफ्ट धरायचं बरं का, कंट्रोलला याला धरायचं आणि परत शिफ्ट धरायचं, याला धरायचं. म्हणजे सगळे मधले स्लाइड सिलेक्ट झाले. आणि तर काय करायचं, याला नन करायचं. नन केल्यावर काय होईल, आणि इथं ट्रान्झिशन 0 करायचं. ट्रान्झिशन काय करायचं, 0 किंवा 0.1 करूया. आता बघा या ठिकाणी 0. इथं 0 ठेवायचं आहे बरं का आपल्याला. इथं 1 ठेवायचं आहे आपल्याला. प्रथम आपण बघूया या ठिकाणी. आता बघा पहिल्यापासून बघूया आता. ओके, सो आता पूर्ण ब्लँक स्लाइड दिसेल तुम्हाला. इथं फळा वगैरे आणू शकता तुम्ही. इथं पूर्ण ब्लँक स्लाइड आणि हे सगळे आले बघा, क्लिक केल्याबरोबर आले. ओके, इथं काय म्हणणार आहे तुम्ही, इथं काय म्हणणार आहे, इथं बघा, इथं काय म्हणणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण या ठिकाणी तसं नाही, आपल्याला इथं काय म्हणायचं आहे, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत. आणि पुढे मग करायचं क्लिक आणि इथं अशा पद्धतीने ते जाईल. बरोबर आहे. आता इथं 0 ठेवलेलं चांगलं वाटेल. आता बघा इथं शिफ्ट धरायचं, इथून 3 नंबर पासून 7 नंबर पर्यंत शिफ्ट धरून या ठिकाणी इथं काय करूया, इथं 0 करूया. एकदम फास्ट झालं पाहिजे. आणि परत व्हिडिओमध्ये आपण आज दाखवूया त्याला, तो डाव्या बाजूला एकदम असा पद लालित्य करत जातो असं दाखवायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आणि त्याचं हे एक पद आहे, डावं पद म्हणजे पाय, हे उजवं पद. ओके, आणि हे जे जातोय ते लालित्य करत जातोय, म्हणजे तो नाच करत जातोय असं दाखवायचं आपल्याला. बरोबर आहे. तर आता बघा, सो आता याला सुद्धा काय करायचं, आफ्टर 0 करायचं, आफ्टर 0 आणि याला सुद्धा आफ्टर 0, सगळं आफ्टर 0 करायचं आहे आपल्याला. आणि आफ्टर 0 करायचं आहे. आणि शेवटच्या स्लाइडला इथं फक्त वेलकम आणायचं आहे आपल्याला. ते वेलकम जे आहे ना, ते आपल्याला कसं आणायचं दाखवतो तुम्हाला. माझा एक नवीन प्रोजेक्ट चालू आहे सुपरस्टिशनवरचा. त्याचं नाव कसं काढलंय मी बघा जरा, तुम्हाला मी शिकवणारच आहे. प्रोजेक्ट सुपरस्टिशन कुठे दिसतंय बघा, सुपरस्टिशन, प्रोजेक्ट सुपरस्टिशन, सायन्स नंतर सुपरस्टिशन आहे. सुपरस्टिशनचा जो प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी बघा, त्याचं जे नाव आहे ते नाव तुम्हाला अशा प्रकारे तयार करायचं ऍक्च्युअली. हे बघा, एमएस क्रिएशन्स. हे जर तुम्ही बघितलं नाव कसं तयार केलंय ते, कसं वाटतंय हे? ओ माय गॉड, वाटतंय का अंत काहीतरी एक झाड आहे, बरगद का पेड़ था और बारिश चल रही थी, रात कैसी थी रात, ते बघा या पद्धतीनं. ओके, घनी रात थी, घना जंगल था, या प्रकारे. आता हा जो वेलकम शब्द आहे ना, तो आपल्याला या हार्टलेस फॉन्ट न तयार करायचा आहे. वेलकम. सो वेलकम, कॉपी करू याला आणि इथून याला काय करूया, इथं आपण कट करूया
आणि या ठिकाणी बघा आता हा जो आहे याला इथं काय करायचं, राईट क्लिक करून इथं तुम्हाला ते नाव लिहायचं आहे. बरोबर आहे. आता मी बरं ठीक आहे, चला आता मी डायरेक्ट दाखवतो तुम्हाला. इथं इन्सर्ट आणि टेक्स्ट बॉक्स करा. टेक्स्ट बॉक्समध्ये इथं काय करा, या ठिकाणी थोडासा वाढवायचा आहे तुम्हाला आणि एक फॉन्ट घ्यायचा आहे. त्या फॉन्टला मी त्याचे तुकडे कसे केले, काय केले ते मी तुम्हाला शिकवताना सांगेन. पण हार्टलेस ओके. बायोलॉजी शिकवताना आपण हार्टवाला फॉन्ट वापरतो, पण मॅथमॅटिक्स शिकवताना आपण इथं हार्टलेस बघा, इथं डब्ल्यू बरोबर आहे, इथं EL बरोबर आहे, C आणि इथं काय आहे O. थोडेसे हटके मुलांना बघा, हे 7वीची 6वीची मुलं आहेत, हे हॉलिवूड पिक्चर बघून मोठी होणारे लोक आहेत, आपल्यासारखे नाही, अनिल कपूर, शाहरुख खान सारखे. आता या ठिकाणी बघा, आता आपल्याला इथं काय करायचं, मोठं जायचं आहे, मोठं करायचं आहे याला, आणि या ठिकाणी इथं असं ठेवायचं आहे, वेलकम शेवट ठेवायचं आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये आता हे सुद्धा याच्यामध्ये सुद्धा तडाके बसले पाहिजेत. ओके. थोडंसं 3D मध्ये दिसलं पाहिजे. थोडासा नंतरचा भाग आहे, सध्या एवढंच करा आणि याला थोडंसं लाल करूया या पद्धतीनं. ठीक आहे. आणि थोडंसं याची स्पेसिंग वगैरे वाढवूया याच्यातली. सो ही स्पेसिंग, लूज स्पेसिंग थोडीशी करूया. मोर स्पेसिंग मध्ये जाऊन दोन्हीकडे 12 ठेवा. इथं 12 स्पेस ठेवा. ओके. सो 12 एक्सपांडेड मध्ये ठेवा. इथं एक्सपांडेड स्पेसिंग मध्ये नॉर्मल, एक्सटेंडेड, कंडेन्स्ड आहे. एक्सपांडेड ठेवा. इथं 12 पॉईंट ठेवा आणि कर्निंग फॉर फॉन्ट जे आहे 12 तो 12 ठेवायचा आणि ओके करा. थोडंसं बऱ्यापैकी इथं वाढेल आणि त्याच्यानंतर मग इथं आपल्याला ठेवायचं आहे. सो वेलकम. आणि ते कसं येणार आहे, ते झूम न येणार आहे असं दाखवायचं आपल्याला. बरोबर आहे. सो हिअर अॅनिमेशन मध्ये जायचं आहे आणि इथं बघा, इथं आपण शेप न वापरूया, शेपवाला, आणि आतून बाहेर येतोय, असं दाखवायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने येतोय असं दाखवायचं आहे. जर तुम्ही तो जर माझा पहिलावाला जर बघितला असेल तुम्ही, प्रोजेक्ट सुपरस्टिशनचा, त्याचं अॅनिमेशन सुद्धा दिलेलं आहे मी. ओके. आता बघा, या ठिकाणी याला मी सिलेक्ट करतो, फुल स्क्रीन करतो. हे बघा कसं वाटतंय ते. गुमनाम है कोई, बदनाम है कोई, असं वाटतंय का नाही, काहीतरी समथिंग लाईक दिस. ओके. कारण तो विषयानुसार फॉन्टची निवड, विषयानुसार बॅकग्राऊंडची निवड, विषयानुसार स्टार्टची निवड. बघा, मी केमिकलचा बनवत होतो, मी केमिकलनुसार इयत्ता आणि विषय वगैरे दाखवलं. बरोबर आहे. आणि आता आपण भूमितीचा घेणार आहे पार्ट, त्यामुळं हे गोल फिरल आणि इयत्ता दाखवेल, विषय दाखवेल, असं दाखवायचं आहे आपल्याला. म्हणजे सगळं विषयानुरूप वातावरणच तयार करायचंय, वातावरणाची निर्मिती करायची, हे महत्वाचं आहे. ओके. तर तास थांबूया, बराच वेळ झालेला आहे. उद्या पुढं कंटिन्यू करूया आणि सेशन झाल्यानंतर आज जे तुम्हाला दिलेलं आहे त्याचं डाउनलोडिंग करून ठेवा फक्त, आणि उद्या त्याचं पूर्ण जे वितरण आहे किंवा त्याचं जे इन्स्टॉलेशन आहे ते एकाला घेऊन आपण करूयात. ओके. तर तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, शब्ब खैर, शुभरात्री, गुड नाईट. I am stopping the share for all and I am ending the meeting for all.